मॉर्निंग स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा न्यू टॉपिक स्टार्ट करतोय. ओके, सो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनमध्ये काय करायचं आणि केव्हा ही मेथड यूज करायची त्यासाठी काही 3 रिझन्स असतात. ते रिझन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार. फर्स्ट रिझन इज दॅट व्हेनेवर वी हॅव टू समथिंग, व्हेनेवर वी आर गोइंग टू सॉल्व सम कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स. कधी कधी आपल्याला कॉम्प्लिकेटेड फंक्शन सॉल्व करायचे असतात. मग हे कॉम्प्लिकेटेड फंक्शन सॉल्व करण्यासाठी आपण लॉग फंक्शनचा यूज करतो. ओके, सो तो जो लॉग फंक्शन आहे त्या लॉग फंक्शनच्या मदतीने आपण फंक्शनला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर त्याला डिफरन्शिएट करतो. ओके, आणि जर लॉग फंक्शनची मदत घेऊन आपल्याला फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये मिळत असेल आणि त्यानंतर आपण त्या फंक्शनला डिफरन्शिएट जर करत असू, देन दॅट टाईप ऑफ process is called as the logarithmic differentiation. Okay, after that, first of all, we use a logarithmic differentiation whenever there is a product of number of functions. म्हणजे काय, 2 3 पेक्षा जास्त फंक्शनचा जर प्रोडक्ट असेल, 2 फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर आपण फॉर्म्युला यूज करून, प्रोडक्ट रूल यूज करून आपण डिफरन्शिएट करायचो. 3 फंक्शन असतील तर अगेन फॉर्म्युला यूज करून आपण डिफरन्शिएट करायचो. पण 3 पेक्षा 4 पेक्षा जास्त फंक्शन जर आले किंवा म्हणजे जास्त नंबर ऑफ फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर अशा वेळेस आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ही मेथड यूज करणार आहे. या मेथडमध्ये काय करायचं हे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. काय करत असतात ते पण सांगतो की आता f1 ऑफ x इंटू f2 ऑफ x इंटू f3 ऑफ x इंटू f4 ऑफ x अँड अप टू सो ऑन इंटू fn ऑफ x, म्हणजे फायनाईट नंबर ऑफ फंक्शन्सचा जर प्रोडक्ट असेल तर आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ही मेथड या ठिकाणी यूज करणार आहे. ओके, सेकंड रिझन इज दॅट व्हेनेवर देयर इज अ कोशंट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. कोशंट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स म्हणजे काय, जास्तीत जास्त फंक्शनचा भागाकार असायला पाहिजे. त्यामध्ये नंबर ऑफ फंक्शन्स म्हणजे 4-5 फंक्शन्स असतील ॲट अ टाईम. काही न्यूमरेटरमध्ये असतील, काही डिनॉमिनेटरमध्ये असतील. जर असं होत असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच यूज करायची. सो त्यामध्ये काय करतात, f1 ऑफ x इंटू f2 ऑफ x इंटू f3 ऑफ x, म्हणजे न्यूमरेटरमध्ये तुम्हाला काही फंक्शन्स दिसतील अँड डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा काही फंक्शन्स दिसतील. मी स्टँडर्ड फॉर्म समजण्यासाठी तुम्हाला हे फंक्शन जनरल फॉर्ममध्ये लिहून देत आहे. f1 ऑफ x इंटू f2 ऑफ x इंटू f3 ऑफ x इंटू f4 ऑफ x अँड अप टू सो ऑन. ओके, आणि डिवायडेड बाय सुद्धा g1 ऑफ x, g2 ऑफ x, g3 ऑफ x, मग ते कोणतेही फंक्शन लिहिलेले असो. ओके, सो या फंक्शनसाठी सुद्धा तुम्हाला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करता येते. आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म इज दॅट अ फंक्शन विच इज द पॉवर ऑफ द अदर फंक्शन. ओके, असं एखादं फंक्शन की त्या फंक्शनच्या डोक्यावर दुसरं एखादं फंक्शन असतं किंवा पॉवरमध्ये दुसरं फंक्शन असतं. स्टँडर्ड फॉर्म जर पाहायचं असेल तर f ऑफ एक्स रेस टू द पॉवर g ऑफ एक्स, म्हणजे हे एखादं फंक्शन असेल, त्या फंक्शनच्या डोक्यावर सुद्धा एक फंक्शन जर लिहिलेलं असेल तर त्या टाईपच्या सुद्धा फंक्शन्सला आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करून सॉल्व करू शकतो. ओके, सो इथे पण तेच आहे, फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन हे वर्डमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जर लक्ष ठेवायचं असेल की व्हेनेवर वी हॅव टू सॉल्व the logarithmic difference, we have to use the logarithmic differentiation. At that time you must remember that function raised to the power फंक्शनचा जर टाईप दिसला तर त्यावेळेस आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन शिवाय ऑप्शन नसतो. म्हणून लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आपण याच टाईपच्या वेळेस मोस्ट ऑफ द टाईम फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन हा जो टाईप सॉल्व करतो आपण त्यावेळेस तुम्हाला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायची असते. हा एक फॉर्म आहे विच इज अगेन इन टर्म्स ऑफ कॉम्प्लिकेटेड फॉर्म. हा कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये दिसतो, हा पण कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये दिसतो. मग अशा वेळेस तुम्हाला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचं असतं. ओके, सो फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनचं एक एक्झाम्पल बघा. साइन एक्स आहे, साइन एक्सच्या डोक्यावर लॉग एक्स आहे. याआधी आपण असे फंक्शन लर्न केले नव्हते. मीन्स साइन एक्स रेस टू द पॉवर लॉग एक्स किंवा एक्स रेस टू द पॉवर एक्स, हे सगळे स्टँडर्ड आहेत. पण फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन या टाईपमध्ये मोडतात. ओके, सो आता लगेच आपण यावर एक एक्झाम्पल सांगतो आणि त्यानंतर कोणकोणते रूल्स आपल्याला या मेथडमध्ये कामात येणार आहेत हे सगळेच्या सगळे रूल्स आधी मी तुम्हाला समजून सांगतो आणि लगेच एक्झाम्पलला स्टार्ट करतोय. ओके, एक एक्झाम्पल घेऊयात, मग तुमच्या अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन कसं सॉल्व करायचं. सो लक्ष द्या, y इक्वल्स टू मी डिनोट करतो त्या फंक्शनला x रेस टू द पॉवर x ने. सो x रेस टू द पॉवर x हे स्टँडर्ड फंक्शन आहे आणि हे फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन या फॉर्ममध्ये आहे. कोणत्या, f ऑफ एक्स रेस टू द पॉवर g ऑफ एक्स, बिकॉज f ऑफ एक्स म्हणजे x सुद्धा एक आयडेंटिटी फंक्शन आणि हे पॉवरमध्ये जे आलेलं हे सुद्धा आयडेंटिटी फंक्शनच आहे. मीन्स फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन या फॉर्ममध्ये दिसतं. मग याला डिफरन्शिएट कसं करायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नेहमी करता लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. फर्स्ट स्टेप इज दॅट टेक द लॉग ऑन बोथ साइड, मीन्स टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेप.
दोन्ही साईडला लॉग लिहून घ्या. लॉग जर घेतलं दोन्ही साईडला तर हे फंक्शन्स तयार होतं लॉग वाय दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ सॉरी it is we have to take log on both side. okay, so we have going to take log. मग log जर घेतला दोन्ही साईडला तर हा log y इक्वल्स टू असं लिहिता येतं log ऑफ इट इज एक्स रेस टू द पॉवर एक्स. ओके, आणि या टर्मचा जर विचार केला तर तुमच्याकडे हा एक रूल होता log a रेस टू द पॉवर m ला लिहिता येतं m इंटू log a. ओके, सो हा एक रूल तुम्हाला यूज करायचा आहे कारण लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स मीन्स लॉग ए रेस टू द पॉवर एम सारखा आहे. म्हणजे हा जो एक्स आहे त्याला एम म्हणा, हा जो एक्स आहे त्याला ए म्हणा. मीन्स दिस इज रिटन ॲज एक्स इंटू इट इज लॉग एक्स अँड दिस इज द लॉग वाय. ओके, सो असं फंक्शन कन्वर्ट होतं सिम्पल फॉर्ममध्ये. यानंतर लक्षात ठेवा जेव्हा वाय इज इक्वल्स टू एक्स रेस टू द पॉवर एक्स आहे त्यावेळेस दोन्ही साईडला लॉग घ्या. दोन्ही साईडला लॉग जर घेतला तर लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू द पॉवर एक्स असं लिहिता येतं आणि त्यानंतर लॉग वाय इज इक्वल्स टू एक्स इंटू लॉग एक्स असं पण लिहिता येतं. आफ्टर दॅट आता हे जे फंक्शन आहे हे फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये दिसतं कसं, इट इज द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन u इंटू व्ही. मग आता प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो या फंक्शनला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईडला जर डिफरन्शिएट केलं तर आपण लिहू शकतो त्याला डी डी एक्स ऑफ दिस कॅन बी रिटन ॲज लॉग वाय दॅट इज इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ दिस इज रिटन ॲज एक्स इंटू लॉग एक्स. ओके, असा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. मग आता हे तर लॉग ऑफ वाय मीन्स दिस फंक्शन इज इन टर्म्स ऑफ वाय आणि डिफरन्शिएट केलं तुम्ही एक्स सोबत तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण याला डायरेक्टली एक्स सोबत नाही डिफरन्शिएट करू शकत म्हणून बाय चेन रूल. ओके, लॉग इज अ फंक्शन ऑफ वाय अँड वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. लॉग इज अ फंक्शन ऑफ वाय अँड वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एक प्रकारे चेन अप्लाय झाली. चेन ज्या ठिकाणी फॉर्म होते म्हणून आपण या ठिकाणी चेन रूल यूज करणार आहे आणि चेन रूल जर यूज केला तर तुम्हाला असा यूज करता येतो इट इज डी डी वाय ऑफ इट इज लॉग वाय इंटू इट इज डी वाय बाय डी एक्स. ओके, असं होतं. समजलं पा कशानुसार चेन रूलनुसार तुम्हाला काय करायचं वायवाल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी डी वाय ऑफ लॉग वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. चेन रूल अप्लाय करा डी वाय कॅन्सल डी वाय कॅन्सल मीन्स इट इज डी डी एक्स ऑफ लॉग वाय ॲज इट इज. ओके, सो डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स तर माहिती आहे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन असं तुम्हाला घेता येतं विथ द हेल्प ऑफ प्रोडक्ट रूल. ओके, मग डी डी वाय ऑफ लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कारण आता स्टँडर्ड झालं ज्या फंक्शनमध्ये ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन असतं त्या व्हेरिएबलसोबत डिफरन्शिएट करतात. मग लॉग वायला डिफरन्शिएट करायचं होतं वाय सोबत म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन वाय into it is dy by dx that is equals to x into derivative of log x is 1 by x plus log x into derivative of x is 1 असं होतं. मग आता हा x जर कॅन्सल झाला ओके x या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कॅन्सल होतो समोर काय उरतं 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स आहे तो ॲज इट इज लिहितो 1 अपॉन वाय इट इज डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू ओके इथं उरतो 1 प्लस दॅट इज नथिंग बट द लॉग एक्स. ओके, अशा पद्धतीने आफ्टर दॅट आपलं टार्गेट असतं की फक्त या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्हाला डी वाय बाय डी एक्सच कॅल्क्युलेट करायचा असतो म्हणून हा वाय ट्रान्सफर करा ऑन राईट हँड साईड मीन्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स. आणि हीच मेथड तुम्हाला इच अँड एव्हरी प्रॉब्लेममध्ये सुद्धा सॉल्व करायची आहे. म्हणून काय करायचं पाहता डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू वाय इंटू 1 प्लस लॉग एक्स मिळाला. त्यानंतर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वायची किंमत तुम्हाला वापस पुट करायची असते शेवटी तर वायची किंमत होते एक्स एस टू द पॉवर एक्स देअरफॉर वाय इज इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन हियर. ओके, तर हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. ओके, त्यानंतर लक्षात ठेवा की हा जो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एस टू द पॉवर एक्स असतो इथे वाय म्हणजेच काय आहे सो वाय मीन्स इट इज एक्स एस टू द पॉवर एक्स. यानंतर लक्षात ठेवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हे एक्झाम्पल विचारलेलं आहे पण ते अदर स्टेटच्या CET मध्ये विचारलं होतं.
पण ddx ऑफ एक्स टू द पॉवर एक्स जो आहे, तर अशा टाईपचं जर फंक्शन तुम्हाला दिसलं यानंतर प्रॉब्लेममध्ये, तर तुम्ही डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह असा यूज करू शकता, एक्स टू द पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर विचारलं तर डायरेक्टली तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह असा घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. यानंतर केव्हाही एक्झाम्पलमध्ये एक्स टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर आला तर आपण डायरेक्टली लिहिणार आहे इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एक्स इज एक्स टू द पॉवर एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. आणि याला सगळ्याला तुम्हाला एक प्रकारे फॉर्म्युला म्हणून यूज करायचं. ओके, काय करायचं, फॉर्म्युला म्हणून या टर्म्सला आपण यूज करू शकतो. ओके, सम इम्पॉर्टंट रूल फ्रॉम लॉगॅरिथम which are important in solving the problems. Okay, that rule are nothing but the log of m into n. म्हणजे दोन नंबरचा जर प्रोडक्ट असेल तर आपण काय करतो, त्याला प्रत्येक टर्म्सला लॉग देतो. म्हणजे हा लॉग एम पण झाला आणि हा लॉग एन पण झाला, पण हा जो प्रोडक्ट असतो प्रोडक्टला कन्वर्ट करतो आपण ॲडिशनमध्ये. ओके, सो आफ्टर दॅट फक्त लॉग ऑफ एम इंटू एन मीन्स दोन नंबरचा प्रोडक्ट असेल तर इट इज लॉग एम प्लस इट इज लॉग एन असं लिहिता येतं. आणि आफ्टर दॅट लॉग एम एन पी. लॉग एम एन पी मीन्स तीन नंबरचा प्रोडक्ट यम इंटू एन इंटू पी. ओके, मी नंबर्स वेगळे घेते, एम एन पी घेतो, तुम्ही एक्स वाय झेड घेऊ शकता किंवा दुसरे व्हेरिएबल घेतले तर चालतात. लॉग एम एन पी म्हणजे काय होईल, लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी. फक्त काय करायचं, जेवढे नंबर ऑफ टर्म्स आहेत तेवढ्या वेळेस ॲडिशन घ्यायची आणि प्रत्येक टर्म्सला लॉग सेपरेट करायचा. मग आता हे रूल ज्यावेळेस आपण प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करतो त्यावेळेस डायरेक्टली सुद्धा यूज करू शकतो. ओके, म्हणून इट इज लॉग एम इंटू एन इंटू पीला लिहिता येतं लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी. ओके, आफ्टर दॅट लॉग ऑफ एम डिवायडेड बाय एन आहे. सो लॉग ऑफ एम डिवायडेड बाय एन माहीत आहे, कोशंट आहे. कोशंटमध्ये काय करतात, कोशंटला कन्वर्ट करतात सबफ्रॅक्शनमध्ये आणि प्रत्येक टर्मचा लॉग एम मायनस लॉग एन असं लिहिता येईल. आता त्यानंतर एक एक्सपोनंटचा होता लॉग ऑफ ए रेस टू द पॉवर एमला लिहिता येतं एम इंटू लॉग ए. ओके, सो आता हा एक रूल आहे लॉग ऑफ एक्स वाय झेड म्हणजे एक्स इंटू वाय इंटू झेड डिवायडेड बाय ए इंटू बी इंटू सी. ओके, सो अशा वेळेस जर प्रॉब्लेम असेल तर कसं सॉल्व्ह करायचं पहा. डायरेक्टली रूल अप्लाय करतो. पहिला रूल काय होईल, हा वाला होईल कोशंटचा अप्लाय. थर्ड नंबरचा काय करायचं, अशा पद्धतीने लॉग ऑफ याला एम म्हणा याला एन म्हणा मीन्स हे झालं असतं लॉग ऑफ एक्स इंटू वाय इंटू झेड मायनस इट इज लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी. ओके, आफ्टर दॅट हा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट असल्यामुळे काय करायचं समजलं होतं की तीन नंबरचा प्रोडक्ट असेल तर ॲडिशन होते. मीन्स वी राईट हिअर इट इज लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड. ओके, मायनस परत हा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट जर असेल तर अगेन सबट्रॅक्शनने मल्टिप्लाय होईल. आधी तुम्हाला ॲडिशन होईल, प्रोडक्टला कन्वर्ट करावं लागेल ॲडिशनमध्ये म्हणजेच लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी असं होईल आणि त्यानंतर प्रत्येकाला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स इट इज मायनस ऑफ लॉग ए मायनस ऑफ लॉग बी मायनस ऑफ लॉग सी. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली यावरून हा फॉर्म्युला यूज करता येतो आणि एक्झाम्पलमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला डायरेक्टली यूज करायचा असतो. ओके, यानंतरचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स या रूल्सशिवाय सॉल्व्ह होणार नाहीत आणि हे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेसुद्धा आहेत. त्यासाठी तुमचे बाय हार्ट प्रिपेअरसुद्धा पाहिजे, हे लक्षात ठेवा. कधी कधी काही टर्म्स तुम्हाला अशा पण दिसतील तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. बघा, लॉग ऑफ एक्स रेस टू द पॉवर पी वाय रेस टू द पॉवर क्यू झेड रेस टू द पॉवर आर. ओके, प्रोडक्ट पण आहे आणि पॉवर्स पण आहेत. मग प्रोडक्ट आणि पॉवर असल्यामुळे आधी प्रोडक्ट असल्यामुळे काय करायचं, प्रत्येक टर्म्सचा लॉग सेपरेट करायचा. म्हणजे लॉग एक्स रेस टू द पॉवर पी होईल प्लस सेकंड टर्म आहे लॉग वाय रेस टू द पॉवर क्यू होईल. थर्ड टर्म इज लॉग झेड रेस टू द पॉवर आर होईल. ओके, पॉवर जरी असतील तरी लॉग प्रत्येकाला सेपरेट करू शकता. कोशंटमध्ये असेल तरीसुद्धा असंच होईल. आणि आता तुमच्याकडे बाय लॉ ऑफ एक्सपोनंट म्हणजे हा लॉग ए रेस टू द पॉवर एम आहे इट इज एम इंटू लॉग ए. त्यानुसार जर विचार केला तर दिस इज पी इंटू इट इज लॉग एक्स प्लस क्यू इंटू इट इज लॉग वाय प्लस आर इंटू इट इज लॉग झेड. असा डायरेक्टली रूल तुम्हाला या रूलवरून हा रूल डायरेक्टली अप्लाय करता येतो. असे तुम्हाला डायरेक्टली अप्लायसुद्धा करायचे. ओके, सो हे होतं फॉर्म्युलेशन्स. आता यानंतर आपण एक्झाम्पलला स्टार्ट करतो आहे. मी काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून देतो, समजून सांगतो आहे. त्यानंतर काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला मिळतील, ते एक्झाम्पल तुम्ही स्वतः प्रिपेअर करायचे आहेत. ओके, क्वेश्चन इज लाईक डिफरन्शिएट द फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, एखादं फंक्शन अशा फॉर्ममध्ये दिलेलं असतं आणि त्याला डिफरन्शिएट करायचं असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो आता डिफरन्शिएट करण्याआधी आपण त्याला डिनोट करतो नेहमी करता वायने. सो देअरफॉर वी हॅव टू first of all denote that function with the help of y. Therefore it is x plus 1
होल स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 2 रेस टू द पॉवर 3 इंटू एक्स प्लस 3 raised to the power 4. Okay, this is the functions and which is a product and quotient of number of functions. Therefore we have to use logarithmic differentiation here. Therefore logarithmic differentiation मध्ये काय करायचं सांगितलं. फर्स्ट स्टेप काय, टेकिंग फर्स्ट ऑफ ऑल लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. ओके, सो लॉग ऑन बोथ साइड तुम्ही घ्या आणि त्यानंतर रूल्स ऑफ लॉगॅरिथम अप्लाय करून त्याला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मीन्स वी राईट हिअर इट इज लॉग वाय इज इक्वल्स टू काय करायचं बघा, या ठिकाणी पण इट इज लॉग ऑफ असं होईल. इट इज एक्स प्लस 1 होल स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 2 इट इज होल क्यूब इंटू इट इज एक्स प्लस 3 रेस टू द पॉवर 4. आता सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सॉल्व करत असाल तर डायरेक्टली लिहिलं तरी सुद्धा चालतं आणि बोर्ड एक्झाममध्ये जर सॉल्व करत असाल तर एक्झाम्पलला तुम्हाला असं कम्प्लिटली व्यवस्थित मांडणी करायची सुद्धा आहे. म्हणून मी त्यावेळी सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी हाऊ टू राईट दॅट एक्झाम्पल. आता बघा, इट इज ऑफ द फॉर्म एम अपॉन एन असेल तर त्याला कोशंट रूल आपण अप्लाय करतो आणि कोशंटमध्ये सांगितलं होतं की न्यूमरेटरला लॉग सेपरेट करा म्हणजे एक्स प्लस 1 होल स्क्वेअर होईल मायनस इट इज लॉग ऑफ. आता या टर्म्सला सेपरेट करा, या टर्म्सला सेपरेट केलं तर एक्स प्लस 2 होल क्यूब इंटू इट इज एक्स प्लस 3 रेस टू द पॉवर 4 असं होईल. ओके, या फॉर्ममध्ये लॉग ऑफ एक्स प्लस 1 होल स्क्वेअर मायनस इट इज लॉग ऑफ एक्स प्लस 2 होल क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेस टू द पॉवर 4 अशा पद्धतीने. आता आफ्टर दॅट काय करायचं तर या ठिकाणी अजून प्रोडक्ट आहे, मग या ठिकाणी प्रोडक्ट रूल अप्लाय करा. ओके, इथे इथं एक्सपोनंट आहे, एक्सपोनंट म्हणजे पॉवर आहे. पॉवर असेल तर त्याला असं लिहिता येतं 2 इंटू इट इज लॉग एक्स प्लस 1 मायनस ऑफ. ओके, मायनस साईनने मी नंतर मल्टिप्लाय करतो, आधी लॉग ए इंटू बी अप्लाय करू किंवा लॉग एम इंटू एन जर असेल तर इट इज लॉग एक्स प्लस 2 रेस टू द पॉवर 3 प्लस लॉग एक्स प्लस 3 रेस टू द पॉवर 4 असं होतं. ओके, सो आता याच्यानंतर काय करायचं, परत एक्सपोनंटचा रूल अप्लाय करू आणि सोबत निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करू. दोन कामं करतोय आपण. इट इज 2 इंटू हा मिळाला असता लॉग एक्स प्लस 1 मायनसने मल्टिप्लाय करतोय, प्लस इंटू मायनस मायनस होतील आणि लॉग ऑफ एम रेस टू द पॉवर एन किंवा ए रेस टू द पॉवर एमचा रूल सांगितला होता, तो असतो एम इंटू लॉग ए. सो एम इज हिअर 3 इंटू लॉग ए मीन्स इट इज लॉग एक्स प्लस 2. ओके, अगेन मायनस इंटू प्लस दिस बिकम्स मायनस अँड इट इज 4 इंटू लॉग एक्स प्लस 3. ओके, तुमचे कॅल्क्युलेशन्स थोडे परफेक्ट झाले एकदा की तुम्ही ह्या स्टेप डायरेक्टली सुद्धा लिहू शकता. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर असं एक्झाम्पल आलं तर तुम्हाला डायरेक्टली या स्टेपवर पोहोचता आलं पाहिजे. ओके, सो या ठिकाणी लॉग घेतला तर लॉग काय करतो, पॉवरला समोर उतरवतो आणि डिव्हिजनला सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो आणि इथे पण पॉवरला समोर उतरवतो आणि प्रोडक्टला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करतो. हे डायरेक्टली सुद्धा तुम्हाला लिहिता येतं जर लिहायचा प्रयत्न केला तर. ओके, आता हे फंक्शन सिंपल फॉर्ममध्ये आहे. देअरफॉर डिफरन्शिएटिंग दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. देअरफॉर वी राईट हिअर इट इज डी डी एक्स ऑफ या ठिकाणी लिहायचं लॉग वाय इज इक्वल्स टू. आता या प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो हे काही सांगायची गरज नाही आहे, कारण हे काही वेगळं सांगायला नको आता. कारण तुम्हाला माहिती की डिफरन्शिएट करत असताना ॲडिशन असो की सबट्रॅक्शन असो प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतात आणि कॉन्स्टंट असतील तर त्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतात. म्हणून कॉन्स्टंट मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो आणि डायरेक्टली प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 2 इंटू डी डी एक्स ऑफ दिस इज लॉग एक्स प्लस 1. ओके, मायनस सेकंड टर्म आहे 3 इंटू इट इज मी डायरेक्टली लिहितो या ठिकाणी. आता तुम्हाला येतं ते डी डी एक्स ऑफ इट इज लॉग एक्स प्लस 2 काय करतोय ते मी आधीच एक्सप्लेन केलं, मायनस 4 इंटू इट इज डी डी एक्स ऑफ असं लिहू शकतो इट इज लॉग इट इज नथिंग बट द एक्स प्लस 3. ओके, सो अशा टर्म्स आहेत त्या ठिकाणी, त्या टर्म्सला आपण अशा पद्धतीने डिफरन्शिएट करू शकतो. आफ्टर दॅट लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह यानंतर लक्षात ठेवा, मी मागच्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं एका की लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल काय करायचं, वायवाली जर टर्म आली तर त्याला स्टँडर्ड फंक्शननुसार
वायमध्ये डेरिव्हेटिव्ह लिहायचा आणि dy/dx ने मल्टिप्लाय करायचं. मग आता सध्या लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहाल ती नेहमी लक्षात ठेवा. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना आधी त्याचा लॉगच्या स्टँडर्डनुसार लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x म्हणून लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/y आणि इंटू त्याला साईडला मल्टिप्लाय करायचं असतं dy/dx ने. आणि हे सगळं आपण सॉल्व्ह करतो विथ द हेल्प ऑफ चेन रूल. ते मी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं, जे की आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची मेथड तुम्हाला समजून सांगितली त्या ठिकाणी. ओके, सो 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स प्लस 1 लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखा आहे. लॉग एफ ऑफ एक्स असतो 1 इट इज एक्स प्लस 1 मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस 2. सो 1/x प्लस 2 झाला असता मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस 3 इट इज 1/x प्लस 3 झाला असता. तुम्ही म्हणसाल की लॉग एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर प्रत्येक ठिकाणी इथे पण एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह झाला असता, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अँड 1चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 1 + 0 इज 1. 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच उरतं. इथं पण ते एक्स प्लस 2च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं असतं तर एक्सचा 1 2चा 0 आला असता. मीन्स 1 + 0 इथे 1ने मल्टिप्लाय केलं असतं तर हेच मिळालं असतं. इथे पण एक्स प्लस 3च्या डेरिव्हेटिव्हने म्हणजे 1 + 0 मीन्स अगेन इट इज 1 आणि 1ने मल्टिप्लाय केलं तर तेच मिळतं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, इकडचे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित मांडणी करायची आणि या वायला ट्रान्सफर करायचं राईट साईडला. कारण आपल्याला फक्त या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy/dx फाइंड आउट करायचा सांगितलेला असतो. म्हणून dy/dx एका साईडला ठेवायचा आणि पूर्ण फंक्शन्स राईटला ट्रान्सफर करायचं. मीन्स दिस इज रिटन ॲज dy/dx इज इक्वल्स टू y इंटू वाय या साईडला जाऊन मल्टिप्लाय होतो. मग मल्टिप्लाय झाला तर आपण ह्या टर्म्सला मी ब्रॅकेट देतो आणि व्यवस्थित मांडणी करतो. ते असं होईल 2/x प्लस 1 मायनस 3 इंटू 1 इट इज 3/x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3. अशा फॉर्ममध्ये फंक्शन्स आपल्याला लिहिता येतं. आणि शेवटी काय करायचं, जो y असतो ना त्या yची किंमत तुम्हाला पुट करायची असते. मीन्स इट इज रिटन ॲज dy/dx इक्वल्स टू वायची किंमत म्हणजेच हे दिलेलं प्रॉब्लेम असतं. इट इज एक्स प्लस 1 होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने डिवायडेड बाय एक्स प्लस 2 होल क्यूब इंटू इट इज एक्स प्लस 3 रेज टू द पॉवर 4 इंटू हे ब्रॅकेट जसंच्या तसंच ठेवा. दॅट इज नथिंग बट इंटू 2/x प्लस 1 मायनस 3/x प्लस 2 मायनस 4/x plus 3 and this is our required solution and this is the first example of logarithmic differentiation. अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनने इझिली सॉल्व करू शकता. ओके, अँड एक्झाम्पल नंबर सेकंड इज देअर दॅट इज y इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 4x - 1 2x + 3 5 - 2x इट इज होल स्क्वेअर. असं एक्झाम्पल नंबर सेकंड तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सो सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला परत एकदा त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी हा जो क्यूब रूट आहे त्या क्यूब रूटला आपण असं डिनोट करू शकतो. पहा व्यवस्थित, मी त्या क्यूब रूटला असं लिहू शकतोय दॅट कॅन बी रिटन ॲज इट इज 4x - 1 डिवायडेड बाय इट इज 2x + 3 इंटू इट इज 5 - 2x रेस्ट टू द पॉवर 1/3. ओके, अशा पद्धतीने. मग आता हे फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये थोडंसं दिसायला लागलं, पण तरीसुद्धा आपल्याला त्याला इझिली डिफरन्शिएट करायचं असेल तर अगेन वी टेक इट्स लॉग बिकॉज ऑफ देर इज अगेन कोशंट अँड प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स देअर. देअरफॉर वी अगेन कन्वर्ट दिस फंक्शन इन सिम्पल फॉर्म अँड देन वी डिफरन्शिएट दिस. ओके, देअरफॉर फर्स्ट स्टेप इज दॅट टेक लॉग ऑन बोथ साइड्स. मीन्स वी हॅव टू टेक लॉग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर टेकिंग लॉग ऑन bs. okay, therefore this is written as log y is equals to this is the log of all that function. All that function is 4x - 1 upon 2x plus 3 into it is 5 - 2x that is whole square. या ठिकाणी स्क्वेअर आहे तो लिहायचा बाकी होता. therefore it is 5 - 2x it is whole square. okay, and raised to the power 1/3 here. ओके, सो असं फंक्शन आहे. आणि फर्स्ट रूल जर आता अप्लाय करायचा, जेवढे रूल्स लिहून दिले होते लॉगॅरिथमचे ते सगळे अप्लाय करायचे या ठिकाणी. सो लॉग ऑफ a रेज टू द पॉवर m, a रेज टू द पॉवर m अप्लाय केला तर ते होईल 1/3 इंटू इट इज लॉग ऑफ ऑल दॅट टर्म्स मीन्स इट इज 4x - 1 डिवायडेड बाय वी कॅन से दॅट 2x + 3 इंटू इट इज 5 - 2x दॅट इज होल स्क्वेअर. हा रूल तुम्हाला सांगितला होता. ओके,
लॉ ऑफ एक्सपोनंट म्हणून आहे. त्यानंतर कोशंट आहे म्हणजे डिव्हिजन आहे, डिव्हिजनला कन्वर्ट करता येतं सबट्रॅक्शनमध्ये, म्हणून 1/3 इंटू ते असं होईल इन ब्रॅकेट इट इज लॉग ऑफ न्यूमरेटर इज 4x - 1 मायनस ऑफ इट इज लॉग ऑफ दॅट इज 2x + 3 इंटू इट इज 5 - 2x विच इज होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट अगेन वी सिम्प्लिफाय दिस. मी सगळ्या स्टेप तुम्हाला सांगतोय, एकदा तुम्हाला एक्झाम्पल समजले की तुम्हाला स्वतःला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे तसे. 1/3 इंटू व्हॉट वी कॅन से दॅट हिअर इट इज लॉग 4x - 1 रिमेन्स ॲज इट इज, त्याला असंच्या असंच ठेवा, मायनस लॉग a इंटू बी किंवा लॉग m इंटू n सारखं आहे, म्हणून त्या दोघांना लॉग आधी सेपरेट होईल. मीन्स वी राईट हिअर लॉग 2x + 3. प्रोडक्ट असला की तो कन्वर्ट होतो ॲडिशनमध्ये आणि प्रत्येक टर्म्सला लॉग देता येतो. मीन्स इट इज लॉग वी राईट हिअर 5 - 2x रेज टू द पॉवर 2. ओके, अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट काय करायचं पहा, या ठिकाणी मी निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करतो आणि ह्याला लॉग ऑफ a रेज टू द पॉवर m सुद्धा अप्लाय करतो. म्हणजे दोन स्टेप आपण ॲट अ टाइम घेणार. मीन्स इट इज 1/3 इंटू ओके हे पूर्ण लॉग ऑफ 4x - 1 मी असंच ठेवतोय, मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे मायनस लॉग 2x + 3 झालं असतं, प्लस मायनस इंटू प्लस इट इज मायनस लॉग ऑफ हा 2 मी समोर घेतो, इट इज लॉग ऑफ 5 - 2x. या ठिकाणी लॉ ऑफ एक्सपोनंट आपण अप्लाय केला. सो लॉ ऑफ एक्सपोनंट अप्लाय केलं तर ते असं लिहिता येतं. आता फंक्शन हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जवळजवळ कन्वर्ट झालेलं आहे. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. ओके, म्हणून या फंक्शनला दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस मीन्स वी राईट हिअर डी डी एक्स ऑफ दिस इज रिटन ॲज लॉग वाय दॅट इज इक्वल्स टू काय होईल, लॉग वाय इक्वल्स टू इट इज 1/3 कॉन्स्टंट आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर. आणि डेरिव्हेटिव्हचं म्हणणं काय असतं, ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर प्रत्येक टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो. सो प्रत्येक टर्म्सला मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करूनच घेतो डायरेक्टली. ओके, सो डी डी एक्स ऑफ फर्स्ट होईल लॉग ऑफ इट इज 4x - 1 ही होती फर्स्ट टर्म. इट इज लॉग ऑफ 4x - 1 मायनस ऑफ समोर लिहितोय मायनस ऑफ किती, डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन इट इज लॉग ओके इट इज 2x + 3 अगेन इट इज मायनस ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ किती ओके 2 कॉन्स्टंट आहे तो समोर येईल आणि लॉग ऑफ 5 - 2x किंवा आपण लिहूया त्या ठिकाणी 2 इंटू लॉग ऑफ 5 - 2x. तो पुढच्या स्टेपमध्ये घेतो मी समोर आणि डायरेक्टली डिफरन्शिएट करतो. या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट होईल आणि त्यानंतर आता फक्त डेरिव्हेटिव्हलेच जायचं. डेरिव्हेटिव्ह लिहिले तर कसं होईल, डी डी एक्स ऑफ लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता लक्षात ठेवा 1/y इंटू dy/dx. यानंतर असंच लिहायचं आहे तुम्हाला. ओके, मीन्स आफ्टर दॅट हा 1/3 तो असाच्या असंच ठेवूयात कॉन्स्टंट. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह घेता येतील. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, इट इज 1/f ऑफ एक्स म्हणजे 4x - 1 आणि 4x - 1चा डेरिव्हेटिव्ह जर साईडला काढला आपण तर किती होतो, 4 इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अँड 1 तर टोटली कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. देअरफॉर 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहा, 4 इंटू एक्स. 4 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 4. देअरफॉर वी राईट इट इज इंटू 4 मायनस इट इज 1/2x + 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x + 3 इज 2. ओके, हा 2 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या समोर आला असता. ओके, तो समोर आला असता म्हणजे 2 इंटू 2 समोर येतो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो आणि लॉग ऑफ 5 - 2x लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं आहे. मीन्स इंटू इट इज 1/5 - 2x आणि 5 - 2xचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 5चा 0 होतो, -2 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होईल म्हणजे इट इज 0 - 2 इंटू 1. 0 - 2 इंटू 1 मीन्स इट इज जस्ट -2. त्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह -2 तुम्हाला मिळाला असता अशा पद्धतीने. सो आफ्टर दॅट मी आता व्यवस्थित लिहितो, हा वाय तिकडे ट्रान्सफर करतो आणि ह्या टर्मसुद्धा व्यवस्थित मांडणी करतो. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dy/dx. थोडंसं समोर घेऊयात, इट इज dy/dx विच इज इक्वल्स टू हाऊ टू राईट, इट इज y इंटू इट इज 1/3 इंटू इन ब्रॅकेट ते मिळालं असतं 4/4x - 1 मायनस ऑफ 2/2x + 3 मायनस इंटू मायनस प्लस
4/5 - 2x असं तुम्हाला आन्सर या ठिकाणी मिळालं असतं आणि ब्रॅकेटसुद्धा कंप्लीट झाला असता. आणि ॲट लास्ट शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं सांगितलेलं आहे. शेवटच्या स्टेपमध्ये काय करतात, dy/dx इक्वल्स टू या वायची किंमत तुम्हाला पुट करायची असते. व्हॉट इज दॅट वाय? इट इज गिवन इन हिअर क्यूब रूट ऑफ इट इज 4x - 1 डिवायडेड बाय 2x + 3 इंटू 5 - 2x which is whole square. ओके, अँड इन ब्रॅकेट काय लिहायचं तुम्हाला, हे ब्रॅकेट जसंच्या तसं कंटिन्यू करायचं. अँड दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. ओके, हे ब्रॅकेट पूर्ण ॲज इट इज या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारचे फंक्शन्स डिफरन्शिएट करायचे. या ठिकाणी तुम्हाला कोशंट आणि प्रोडक्ट सोबत दिसले फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा फर्स्ट आणि प्रोडक्ट आणि कोशंट दोघंही सोबत येतात. अशा वेळेस तुम्हाला असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि CETमध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारलं तर डायरेक्ट स्टेप तुम्हाला या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 3 इज देअर, that is y equals to, मी डायरेक्टली डिनोट केलं त्याला x² + 3 raised to the power 3/2 sin³ raised to the power 2x into 2 raised to the power x². ओके, इट इज द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स. ओके, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स आहे. देअरफॉर वी टेक अगेन फर्स्ट ऑफ ऑल लॉगॅरिथम. ओके, सो लॉग घेऊन आपण त्याला इझिली सॉल्व करू शकतो. देअरफॉर फर्स्ट स्टेप इज टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. देअरफॉर वी राईट हिअर log of y equals to, इट इज log of, कसं लिहिता येतं पहा, इट इज x² + 3 raised to the power 3/2 इंटू, या टर्म्सला व्यवस्थित मांडणी करतो तुम्हाला समजण्यासाठी. दिस कॅन बी रिटन ॲज sin 2x raised to the power 3, आणि हे दोन्ही टर्म्स सेम असतात. आपल्या कॅल्क्युलेशन पर्पज मी त्याला असं व्यवस्थित मांडणी केली. अँड इट इज 2 raised to the power x². ओके, दिस वॉज द थर्ड टर्म देअर. मग अशा 3 टर्म्स आहेत. 3 टर्म्स मी त्या ठिकाणी नोट डाऊन केल्या ॲज इट इज. नाव अगेन इट इज द प्रोडक्ट आहे तर आधी काय होईल, ते ॲडिशनमध्ये कन्वर्ट होतील आणि प्रत्येक टर्म्सला लॉग सेपरेट होईल. मीन्स वी राईट देअर इट इज लॉग ऑफ, काय होणार, x² + 3 raised to the power 3/2 मल्टिप्लिकेशन इज कन्वर्टेड इंटू ॲडिशन. देअरफॉर प्लस इट इज लॉग ऑफ sin 2x raised to the power 3 प्लस इट इज लॉग ऑफ 2 raised to the power x². ओके, सो असं तुम्हाला लिहिता येतं. सेकंड रूल इज दॅट, दुसरा एक रूल होता आपल्याकडे, तो रूल होता log a raised to the power m. log a raised to the power m is m into log a. Therefore we write here it is 3/2 into it is log of, we write there x² + 3 प्लस हा परत 3 समोर येतो, मीन्स 3 into it is log of which is the sin 2x प्लस x² परत समोर येईल, मीन्स x² into it is log 2. ओके, अँड नाव द फंक्शन इज इन सिम्पल फॉर्म दॅट आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. ओके, देअरफॉर वी डिफरन्शिएट हिअर इट इज ddx ऑफ, मी डायरेक्टली लिहितो इट इज log y. ओके, आणि या ठिकाणी प्रत्येक टर्म्सला आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार आहे. 3/2 कॉन्स्टंट आहेत, ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतात. आणि ddx ऑफ हे मिळालं असतं log ऑफ विच इज द x² + 3 plus 3 is constant here, again derivative of log sin 2x means into it is ddx of which is written as log of sin 2x plus ddx of log 2 constant आहेत त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन्स लिहायचं असतं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे ते x² मीन्स इट इज ddx ऑफ x² इज दॅट. ओके, आफ्टर दॅट आता डेरिव्हेटिव्ह लिहा फक्त. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह मीन्स सांगितलं होतं नेहमी करता 1/y इंटू dy/dx लिहितो आपण. त्यानंतर 3/2 इंटू लॉग ऑफ x² + 3चा डेरिव्हेटिव्ह असा झाला असता लॉग ऑफ f(x) सारखं आहे. लॉग ऑफ f(x) मीन्स 1/x² + 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 3. सो x²चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, 3चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणून 2x + 0 मिळालं असतं. आणि आफ्टर दॅट प्लस 3 इंटू लॉग ऑफ sin 2x मीन्स इट इज लॉग ऑफ f(x). लॉग ऑफ f(x) इज 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे sin 2x. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह झाला असता cos 2x. अगेन हा 2x अगेन f(x) सारखा आहे. सो अगेन मल्टिप्लाय बाय साइन f(x) म्हणजेच 2x च्या डेरिव्हेटिव्ह सुद्धा तुम्हाला मल्टिप्लाय करायचं होतं. 2x चा डेरिव्हेटिव्ह येतो 2. ओके, प्लस
log 2 कॉन्स्टंट आहे या ठिकाणी, इट इज कॉन्स्टंट देअरफॉर ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. ओके, डायरेक्टली तुम्हाला तसं लिहिता येतं. आफ्टर दॅट 2x + 0 तो 2 झाला असता. मी दोन कामं करतो या ठिकाणी, वायला ट्रान्सफर करतोय आणि त्यांचे कॅल्क्युलेशन्स करून व्यवस्थित मांडणी करतो. देअरफॉर दिस इज रिटन ॲज dy/dx विच इज इक्वल्स टू, इट इज 3/2. तर 2 कॅन्सल होतो हा, कारण 2x + 0 2x होतील, 2 कॅन्सल होईल. मीन्स दिस रिमेन्स y इंटू हिअर y इंटू इट इज 3x अपॉन x² + 3 असं उरतं. ओके, प्लस काय झालं असतं, 3 दुनी 6 मीन्स इट इज 6 cos 2x अपॉन sin 2x. कॉस अपॉन साईनचा फॉर्म्युला असतो कॉट, देअरफॉर वी राईट इट इज कॉट 2x प्लस हा 2x इंटू log 2. त्याची थोडीशी व्यवस्थित मांडणी करूया. इट इज 2x इंटू इट इज log 2. ओके, आणि आफ्टर दॅट शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं असतं, हे मिळालं सोल्युशन आपल्याला रिक्वायर्ड. पण या ठिकाणी पूर्ण फंक्शन्सचं जे आन्सर आहे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह हा एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे, कारण पूर्ण फंक्शन्स एक्समध्ये दिलं होतं. सो आन्सरसुद्धा एक्समध्ये येण्यासाठी वायची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची असते. सो वायची व्हॅल्यू किती होती ती या ठिकाणी पुट करूया. दॅट इज x² + 3 raised to the power 3/2 into it is sin cube 2x. Okay, it is sin cube 2x plus 2 raised to the power into it is 2 raised to the power x² again into this bracket as it is. तो ब्रॅकेट किती आहे, 3x upon x² plus 3 plus 6 into cot 2x. Okay, plus 2x into log 2. Okay, and this is our required solution for the example 3. Okay, example number 4 is that x raised to the power tan inverse of x. म्हणजे या ठिकाणी हे जे फंक्शन आहे हे थर्ड टाईपचं एक्झाम्पल. थर्ड टाईपचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं आपण, फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन या फॉर्ममध्ये आहे. आणि फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन असेल तर ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं की फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शनला विथ द हेल्प ऑफ टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स याच मेथडने आपल्याला सॉल्व करायचं. देअरफॉर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दिस गिव्स अस log y इज इक्वल्स टू इट इज log ऑफ x रेस्ट टू द पॉवर दॅट इज tan इनवर्स ऑफ x. ओके, अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट आता काय होतं तर तो पहिला रूल जो लॉ ऑफ एक्सपोनंटचा होता, log a रेस्ट टू द पॉवर m, log a रेस्ट टू द पॉवर m तुम्हाला अप्लाय करायचा आणि त्याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजेच असं होईल ते tan इनवर्स ऑफ x इंटू इट इज log x. ओके, आणि या ठिकाणी log y तर ऑलरेडी मिळालेलंच आहे. log y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x इंटू log x. आता फंक्शन सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. देअरफॉर वी डिफरन्शिएट ऑन बोथ साइड. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड, देअरफॉर या ठिकाणी होईल ddx ऑफ log y अँड दॅट इज इक्वल्स टू ddx ऑफ, बघा काय होतं, tan इनवर्स ऑफ x इंटू इट इज log x असं होईल. आणि आता या ठिकाणी ddx ऑफ log y इंटू ddx ऑफ tan इनवर्स ऑफ x इंटू log x असं तुम्हाला मिळालं. आता याला यूज करू शकतो आपण u इंटू v, कारण दोन्ही फंक्शन स्टँडर्ड आहेत. tan इनवर्स x सुद्धा स्टँडर्ड आहे, log x सुद्धा स्टँडर्ड आहे. देअरफॉर वी यूज हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट काय असतो ती तुम्हाला माहीत आहे. log y चा डेरिव्हेटिव्ह सांगितलं मी 1/y dy/dx, नेहमी करता कंटिन्यू करा. आणि tan इनवर्स x इंटू log x ला u इंटू v जर अप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस सेकंड फंक्शन मीन्स इट इज log x इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x. ओके, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट dy/dx इक्वल्स टू हा जो y असतो ना तो आधीच राईट साईडला ट्रान्सफर करायचा आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करून लिहायचे. tan इनवर्स ऑफ x ओके इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x असतो 1/x प्लस log x अगेन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x किती असतो, 1/1 प्लस x². आणि आता ॲडजस्ट करून व्यवस्थित मांडणी करा. आणि मांडणी केल्यानंतर वायची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी रिप्लेस करायची असते. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू मी वायची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतो. y इज नथिंग बट द फंक्शन x रेस्ट टू द पॉवर tan इनवर्स x इंटू काय होईल, व्यवस्थित मांडणी केली तर इट इज tan इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय x प्लस दिस इज log x डिवायडेड बाय 1 प्लस
एक्स स्क्वेअर अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, ज्यावेळेस फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन येईल त्यावेळेस तुम्हाला याच मेथडने प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं. कोणता? लाईक दिस एक्झाम्पल, दिस वॉज द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आपण फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शनला, या टाईपचे एक्झाम्पल असेल तर एक शॉर्टकट ट्रिक आपण यूज करू शकतो जेव्हा केव्हा MCQ असतील त्यावेळेस. MCQमध्ये ही लॉंग प्रोसिजर आपल्याला सॉल्व्ह नाही करायची फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शनला, तर फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शनला अशा टाईपचे एक्झाम्पल्स आले तर शॉर्टकट ट्रिक्सने सॉल्व्ह करायचे. शॉर्टकट ट्रिक्स अशी आहे ddx ऑफ f रेज टू द पॉवर g, f रेज टू द पॉवर g अशी जर शॉर्टकट ट्रिक्स आपण यूज केली तर काय होतं पहा, f रेज टू द पॉवर g ॲज इट इज मीन्स फंक्शन f ऑफ x आणि हे g ऑफ x असतात, त्याला शॉर्टमध्ये f आणि g लिहितात. ओके, f आणि g मी लिहिलं f रेज टू द पॉवर g, त्यानंतर g बाय f म्हणजे फंक्शन इंटरचेंज करायचे, g बाय f इंटू f डॅश प्लस लॉग f इंटू g डॅश. ओके, हा फॉर्म्युला आहे शॉर्टकट ट्रिक्ससाठी आणि तोच जर यूज केला तर आपल्याला विदिन 1 मिनिट ॲन्सरसुद्धा लिहिता येतं. त्यासाठी फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा, एकदम बेस्ट वेने तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्ससुद्धा समजतील. बघा काय झालेलं आहे, f मीन्स या ठिकाणी f रेज टू द पॉवर g म्हटलं तर f मीन्स x अँड g मीन्स टॅन इनवर्स x. मग या फॉर्म्युल्यामध्ये f आणि g च्या ऐवजी तुम्हाला x आणि टॅन इनवर्स x पुट करायचे आणि फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. बघा काय होतं, f रेज टू द पॉवर g ॲज इट इज मीन्स x रेज टू द पॉवर टॅन इनवर्स x ॲज इट इज इंटू काय करायचं, g वर होता म्हणजे टॅन इनवर्स x येईल g च्या जागेवर, आणि f मीन्स x तो डिवाइडला आला, आणि f डॅश मीन्स काय, या x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, मी डायरेक्टली लिहिलं, प्लस लॉग f मीन्स लॉग x इंटू g डॅश मीन्स टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, सो इझिली वी कॅन कन्वर्ट दिस x रेज टू द पॉवर टॅन इनवर्स x इन ब्रॅकेट, this can be written as tan inverse x upon x plus log x upon 1 plus x square, and which is same as this answer. Okay, so both the answers are correct and this is the simpler way as compared to this, and this is nothing but the रायटिंग मेथड. बोर्ड एक्झाममध्ये असं लिहायचं CET किंवा MCQ जेव्हा केव्हा असतील त्यावेळेस डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला यू कॅन राईट, आणि शॉर्टकट ट्रिक्स आहे व्यवस्थित नोट डाऊन सुद्धा करा. ओके, एक्झाम्पल नंबर 5 इज अगेन फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन या फॉर्मॅटमध्ये येतो. देअरफॉर अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, इट इज द रेग्युलर मेथड, मी रेग्युलर मेथडने सांगतो आधी, त्यानंतर आपण डायरेक्टली शॉर्टकट ट्रिक्ससुद्धा यूज करू शकतो. ओके, सो शॉर्टकट ट्रिक्ससुद्धा आपण यूज करणार आहे. लॉग एक्स रेज टू द पॉवर इट इज साइन एक्स. ओके, अशा पद्धतीने. सो अगेन बाय रूल्स ऑफ लॉगॅरिथम वी कॅन राईट इट ॲज साइन एक्स इंटू इट इज लॉग ऑफ लॉग एक्स असं लिहिता येतं, आणि हा लॉग वाय ॲज इट इज. ओके, नाव द फंक्शन इज अगेन इन सिम्पल फॉर्म. हे साइन एक्स स्टँडर्ड आहे, हे कंपोजिट आहे, मीन्स यू इंटू व्ही फॉर्ममध्ये हे कन्वर्ट झालं, आणि इकडे लॉग वाय आहे. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स इट इज ddx ऑफ लॉग वाय असं होईल, आणि या ठिकाणी ddx ऑफ या दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला असं लिहिता येतो साइन एक्स इंटू इट इज लॉग ऑफ, परत एकदा त्याला लिहायचं लॉग एक्स. ओके, साइन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, अँड आफ्टर दॅट लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह लिहा. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह विल 1/y इंटू इट इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू यू इंटू ही जर अप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन मीन्स साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके, सो मी अशा लिहितो ddx ऑफ इट इज द लॉग ऑफ अगेन विच इज लॉग एक्स. ओके, प्लस लॉग ऑफ इट इज लॉग एक्स इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ कोण, तर सेकंड फंक्शन इज दॅट, फर्स्ट फंक्शन इज दॅट इज साइन एक्स. ओके, सो या ठिकाणी साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. मग आता सॉल्व जर केलं आपण तर हे dy बाय dx इक्वल्स टू मी वायला आधीच ट्रान्सफर करतो आणि फक्त या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतो प्रत्येकाचा. सो साइन एक्स हे असंच राहील इंटू लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो इट इज 1/log x इंटू अगेन हे एफ ऑफ एक्स सारखं आहे, तो एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतात म्हणून लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय, इट इज 1/x प्लस हे लॉग ऑफ लॉग एक्स मी असंच ठेवतोय इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स झाला असता तो कॉस एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि शेवटची एक स्टेप असते की वायची व्हॅल्यू शेवटी पुट करा आणि या फंक्शन्सला व्यवस्थित रिअरेंज करा. ओके, सो देअरफॉर वाय किती आहे, वाय इज log x raised to the power sin x is again simple form into it is लिहिता येतं sin x upon x into log x
असं लिहू शकतो मी प्लस किती बघा मी या टर्म्सला लिहिलं. ओके, सो प्लस किती आहे यांच्यामध्ये log x raised to the power sin x upon x into log x plus this term remains as it is log of which is the log x into it is cos x. okay, and this is our required solution. बघा खूप सिंपल आहेत फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन्स वाले एक्झाम्पल्स. आणि या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा आपण यूज करू शकतो. शॉर्टकट ट्रिक्स काय सांगितली होती, फॉर्म्युला होता आपल्याकडे ddx ऑफ f रेस्ट टू द पॉवर g. मी फॉर्म्युला शिकवलेला आहे किती, f रेस्ट टू द पॉवर g चा फॉर्म्युला असतो f रेस्ट टू द पॉवर g इंटू g बाय f. ओके, g बाय f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f डॅश. ओके, सो त्या f डॅशचा डेरिव्हेटिव्ह घ्या प्लस लॉग f इंटू इट इज g डॅश. g डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ त्या g फंक्शन और सेकंड फंक्शन्स. मग काय होईल, मीन्स जर का शॉर्टकट ट्रिक्स अप्लाय केली तर f रेस्ट टू द पॉवर g ॲज इट इज मीन्स लॉग x रेस्ट टू द पॉवर साइन एक्स ॲज इट इज ल्या इंटू जी बाय एफ म्हणजे या दोघांची इंटरचेंज मीन्स इट इज लॉग एक्स अपॉन साइन एक्स. ओके, इंटू एफ डॅश मीन्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होतो 1/x. तर 1/x तर तो याला येऊन मल्टिप्लाय होईल मीन्स लॉग एक्स अपॉन एक्स इंटू साइन एक्स प्लस लॉग एफ मीन्स इट इज लॉग ऑफ लॉग एक्स, एफ मीन्स लॉग एक्स आहे इंटू जी डॅश मीन्स साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती इट इज कॉस एक्स. ओके, सो थोडीशी जर प्रॅक्टिस केली तुम्ही तर फंक्शनला खूप सिंपल वेने तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं आणि हा शॉर्टकट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, एक्झाम्पल इज साइन ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स. ओके, एक्स रेस टू द पॉवर एक्स हा अँगलमध्ये आलेला आहे मीन्स तुम्हाला आयडेंटिफाय करताना हे फंक्शन आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. इट इज अ फंक्शन साइन ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, अशा पद्धतीने ते फंक्शन्स आहे. देअरफॉर वी कॅन डिफरन्शिएट दिस फंक्शन्स डायरेक्टली जर डिफरन्शिएट केलं तर आपण त्याला असं लिहू शकतो इट इज dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ साइन एफ ऑफ एक्स नुसार आधी डेरिव्हेटिव्ह लिहू शकतो. साइन एफ ऑफ एक्स नुसार जर डेरिव्हेटिव्ह लिहिला आपण तर काय होईल, साइनचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो कॉस एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस एक्स रेस टू द पॉवर एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स एक्स रेस टू द पॉवर एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स तुम्हाला असा मिळतो. देअरफॉर इट इज कॉस एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स. मी मेथडच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स किती येतो तो काही सांगायची गरज नाही. एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स हा त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो. अँड दिस वॉज द एक्झाम्पल नंबर नेक्स्ट दॅट इज 6. अँड इन स्टँडर्ड फॉर्म त्याला असं लिहिलं तर चालतं एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स इंटू इट इज कॉस ऑफ विच इज एक्स रेस टू द पॉवर एक्स अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर. ओके स्टुडंट, जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व केला या ठिकाणी त्या टॉपिकवर किंवा त्याच एक्झाम्पलसारखे सेम एक्झाम्पल्स तुम्हाला हे होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत. ओके, प्रत्येकाने एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल एकदम बेस्ट वेने तुम्हाला समजतील सुद्धा. ओके, हे जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे यामध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला करायचे आहेत. ओके, डायरेक्टली लॉग न घेता या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली लॉग घेता येणार नाही आहे. त्याचं रिझन असं असतं की आपल्याकडे हे रूल्स नाही आहेत. लॉग एम प्लस एन इज नॉट इक्वल्स टू लॉग एम प्लस लॉग एन. ओके, म्हणजे दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण त्या दोन्ही टर्म्सला लॉग सेपरेट नाही करू शकत. म्हणून अशा टाईपचे जर प्रॉब्लेम्स किंवा जो सेकंड टाईप मी तुम्हाला या ठिकाणी टीच करतोय त्या टाईपमध्ये तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित एक्झाम्पलला ॲडजस्ट करून सॉल्व करायचं. मी एक एक्झाम्पल सांगतो, अशा प्रकारचे बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सतत तयार करायचे आहेत. ओके, या ठिकाणी काय करायचं बघा, आता जर समजा आपण या ठिकाणी या फंक्शन्सला किंवा या एक्झाम्पलला वायने डिनोट केलं असतं आणि लॉग घेतला असतं दोन्ही साईडला. समजा मी असा लॉग घेतो या दोन्ही साईडला म्हणजे हे फंक्शन पहिलं साइन एक्स रेस टू द पॉवर टॅन एक्स. ओके, प्लस कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स असं आपलं फंक्शन असतं. पण या ठिकाणी काय होतं, इट इज लॉग ऑफ एम प्लस एन सारखं आहे. मग लॉग ऑफ एम प्लस एन असेल तर तो रूल आपल्याकडे नाही आहे, कारण लॉग एम इंटू एन म्हणजे प्रोडक्ट आणि कोशंटचा रूल आहे, प्लस मायनसचा रूल्स नाही. म्हणून मग आपण या ठिकाणी दोघांनाही लॉग सेपरेट नाही करू शकणार आणि लॉग सेपरेट नाही झाला तर हे फंक्शन्स सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार नाहीत. ओके, म्हणून याची मेथड थोडीशी आपल्याला चेंज करायची आहे. ती अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, जेही हे राईट साईडला फंक्शन्स दिलेले असतात त्यांना आधी
u आणि v ने डिनोट करा. मीन्स वी कॅन से दॅट इट इज y इज इक्वल्स टू u प्लस v, वेर u इज दिस फर्स्ट फंक्शन अँड v इज द सेकंड फंक्शन हियर. ओके, देअरफॉर वी कॅन से दॅट इट इज द इक्वेशन नंबर 1 वेर u इज इक्वल्स टू, मी या ठिकाणी डिनोट करतोय sin x रेज टू द पॉवर tan x प्लस और अँड v इक्वल्स टू आपण त्याला डिनोट करूया cos x रेज टू द पॉवर cot x. म्हणजेच या ठिकाणी दोन फंक्शनचे ॲडिशन घेतलेले आहे, फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन प्लस फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शन. असे एक्झाम्पल जर आले तर तुम्हाला या ठिकाणी ॲडिशन दिसते आणि ॲडिशन दिसत असेल तर त्याला तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. बघा काय करूया आता, हे जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे याला डिफरन्शिएट करणे, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणून काय करूया, जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x on both sides. ओके, त्याला दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dy by dx इज इक्वल्स टू du by dx प्लस dv by dx. दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. आपलं टार्गेट असतं की या पूर्ण फंक्शनला म्हणजेच वायला डिफरन्शिएट करायचं. मग वायला डिफरन्शिएट करायचं म्हणजे dy by dx मिळवायचा. मग dy by dx मिळवायचा म्हणून मी काय केलं, इक्वेशन फर्स्टला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केलं तर ॲडिशन आहे, ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह प्रत्येक फंक्शनला सेपरेट होतो. म्हणजे आता आपल्याला मिळू शकतं असं du by dx प्लस इट इज dv by dx. मग समोर काय करायचं, आपलं टार्गेट आहे की यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मिळवता येतो आणि v म्हणजेच या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो. ओके, मग आपलं टार्गेट आहे की या ठिकाणी du by dx मिळवणे आणि dv by dx मिळवणे, त्यानंतर आलेले दोन्हीचे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये पुट करणे. ओके, मीन्स फर्स्ट आवर टार्गेट इज टू फाइंड, ओके, टू फाइंड that is du by dx. ओके, मी फर्स्ट टायटल घेतो या ठिकाणी. फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड du by dx. therefore we know that u is equals to काय दिलेलं आहे, इट इज sin x रेज टू द पॉवर tan x. असं तुम्हाला दिलेलं आहे, sin x रेज टू द पॉवर tan x इज गिवन. therefore what we can say that आता ह्याला सॉल्व करण्याची मेथड माहीत आहे, कारण हे फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शनमध्ये आहे. फंक्शन रेज टू द पॉवर फंक्शनमध्ये असेल तर आपलं पहिलं टार्गेट असतं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईडला लॉग जर घेतला तर हे लॉग यू इज इक्वल्स टू तुम्हाला मिळालं असतं लॉग ऑफ इट इज साइन एक्स, ओके, रेज टू द पॉवर टॅन एक्स. आणि बाय रूल्स ऑफ लॉगॅरिथम याला लिहिता आलं असतं टॅन एक्स इंटू इट इज लॉग ऑफ साइन एक्स. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे फंक्शन्स तयार करता आलं असतं. मग आता लॉग यू इज इक्वल्स टू असं मिळालं, इट इज लॉग ऑफ यू इक्वल्स टू काय मिळालं ते लिहितो, टॅन एक्स इंटू इट इज लॉग ऑफ साइन एक्स. ओके, असं फंक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आफ्टर दॅट आता हे फंक्शन सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे. मग सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे तर आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, तर या ठिकाणी असं होईल डी डी एक्स ऑफ log u. okay, again that is equals to derivative of tan x into it is log of sin x. असा त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इंटू इट इज लॉग ऑफ sin x असा डेरिव्हेटिव्ह आपण त्या ठिकाणी घेणार. आता आपलं टार्गेट आहे इथे लॉग y असायचा. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह ज्या पद्धतीने लिहित होतो त्याच पद्धतीने लॉग यूचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. मग लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह लिहिला तर तो होईल 1/u इंटू du by dx, बिकॉज आवर टार्गेट इज टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ओके, therefore we have to find here du by dx. therefore this can be written as, आता या दोघांना u इंटू v अप्लाय करा. u इंटू v अप्लाय केला तर काय होईल, फर्स्ट फंक्शन मीन्स tan x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x. लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्टली लिहितो, इट इज 1/f ऑफ एक्स म्हणजे 1/sin x आणि इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो cos x. ओके, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट प्लस लॉग ऑफ साइन एक्स रिमेन्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. ओके, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट वी सॉल्व दिस अगेन. आपलं टार्गेट असतं du by dx मिळवणे, म्हणून यूला ट्रान्सफर करूया. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज du by dx इज इक्वल्स टू u इंटू काय होईल बघा, cos x डिवायडेड बाय sin x. cos x इंटू sin x चा फॉर्म्युला काय होतो, इट इज cot x.
ओके, म्हणजे टॅन एक्स इंटू कॉट एक्स मिळालं असतं, प्लस हा लॉग ऑफ साइन एक्स असाच ठेवतोय इंटू इट इज सेकंड स्क्वेअर एक्स. दिस फंक्शन इज ऑल्सो ॲज इट इज. ओके, अँड नेक्स्ट टाइम अवर टार्गेट इज टू पुट दॅट यू. ओके, कारण डी यू बाय डी एक्स आपल्याला पूर्णच्या पूर्ण आन्सर हे एक्समध्ये मिळायला पाहिजे, म्हणून हा जो यू आहे त्याला कन्वर्ट करा एक्समध्ये. तर यूची किंमत आपल्याला ऑलरेडी नोन आहे. दॅट व्हॅल्यू ऑफ यू इज साइन एक्स रेस टू द पॉवर टॅन एक्स. वी पुट दॅट व्हॅल्यू हिअर. इट इज साइन एक्स रेस टू द पॉवर टॅन एक्स. आणि सोबत या ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन करूया. ओके, ऑल ऑफ वी नो दॅट टॅन एक्स इंटू कॉट एक्स इज 1. इट इज द फॉर्म्युला फ्रॉम ट्रिग्नोमेट्री. अगेन इट इज log of, okay, we write sin x into it is secant square x, and this is the value of du by dx. सिमिलर फॉर्ममध्ये आपल्याला dv by dx सुद्धा मिळवायचा आहे. तो dx मिळाला sin x raised to the power tan x इंटू 1 प्लस सेकंड स्क्वेअर एक्स मी आधी घेतो 1 प्लस सेकंड स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. ओके, आफ्टर दॅट अवर टार्गेट इज टू अचीव अगेन डी व्ही बाय डी एक्स. ओके, डी व्ही बाय डी एक्स मिळवण्यासाठी आपल्याकडे व्ही ऑलरेडी आहे. व्ही इज इक्वल्स टू कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स. ओके, अगेन इट इज अ फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन. आता फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन असल्यामुळे आपण काय करायचं, त्याचा लॉग घेऊन त्याला सॉल्व करायचं. देअरफॉर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मीन्स इट इज लॉग व्ही इज इक्वल्स टू लॉग ऑफ, कसं लिहिता आलं असतं, कॉस एक्स. ओके, कॉस एक्स रेस टू द पॉवर इट इज द कॉट एक्स. ओके, अशा पद्धतीने. आणि जर समजा रूल्स ऑफ लॉगॅरिथम अप्लाय केले तर ते असं मिळालं असतं लॉग व्ही इज इक्वल्स टू, मी थोडासा स्टेप डायरेक्टली लिहितो कारण आपल्याकडे स्पेस कमी आहे या ठिकाणी. देअरफॉर वी राईट हिअर इट इज कॉट एक्स इंटू इट इज लॉग ऑफ कॉस एक्स, असं फंक्शन आहे. ओके, सो अशा पद्धतीने आता आपण डिफरन्शिएट करणार, कारण हे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यामुळे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झाल्यामुळे वी डिफरन्शिएट दिस ऑन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. देअरफॉर वी गेट हिअर लॉग व्हीचा डेरिव्हेटिव्ह मिळाला असता 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. काही सांगायची गरज नाही, डी डी एक्स ऑफ लॉग व्ही घेतलं असतं आणि डिफरन्शिएट केलं तर 1 बाय व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. आणि या दोघांना यू इंटू व्ही अप्लाय झाला असता मीन्स इट इज कॉट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ. ओके, मी फर्स्ट स्टेप लिहितो log of it is cos x plus log of cos x, okay, into it is derivative of cot x. ओके, आणि जर तुम्हाला समजा MCQ मध्ये विचारलं तर डायरेक्टली तुम्ही शॉर्टकट ट्रिक्स अप्लाय करून दोघांचे ॲडिशन करू शकता. ओके, ती एक पद्धत आहे. आफ्टर दॅट हे मिळालं असतं डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मी कॉटला या व्हीला ट्रान्सफर करतो राईटला आणि हे फंक्शन सॉल्व करतो अशा पद्धतीने. बघा, कॉट एक्स रिमेन्स ॲज इट इज इंटू लॉग ऑफ कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स मीन्स इट इज 1 अपॉन कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स तुम्हाला मिळाला असता मायनस साइन एक्स, अशा पद्धतीने. आणि आफ्टर दॅट प्लस हा लॉग ऑफ कॉस एक्स आपण असाच ठेवूयात आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाला असता इट इज मायनस, हा फॉर्म्युलाच आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेकस स्क्वेअर एक्स अँड दिस ब्रॅकेट इज अगेन कम्प्लिटेड. ओके, आफ्टर दॅट आवर टार्गेट इज नाऊ टू अचीव द कॅल्क्युलेशन्स दॅट इज व्ही. व्ही इज देअर, व्हीची व्हॅल्यू होती कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स, जी सबस्टिट्यूट करायची आहे. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स. ओके, इन ब्रॅकेट हे काय झालं असतं बघा, साइन अपॉन कॉस टॅन होतो आणि निगेटिव्ह साइन समोर आहे म्हणून मी त्याला लिहितो मायनस ऑफ टॅन एक्स इंटू कॉट एक्स. ओके, प्लस पुढे प्लस इंटू मायनस, हा मायनस मिळाला असता आणि कोसेकस स्क्वेअर एक्स समोर घेतो ते व्यवस्थित दिसण्यासाठी, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू इट इज लॉग ऑफ विच इज द कॉस एक्स. बघा, असं दिसेल तुम्हाला अशा पद्धतीने. आणि ॲट लास्ट निगेटिव्ह साइन सेम आहे, देअरफॉर वी टेक इट आउटसाइड. देअरफॉर इट इज मायनस ऑफ, हे मिळालं असतं कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स इन ब्रॅकेट काय होईल, निगेटिव्ह साइन तर बाहेर गेला निघून, टॅन एक्स इंटू कॉट एक्सचा फॉर्म्युला परत एकदा 1 आहे. देअरफॉर इट इज 1 प्लस, या ठिकाणी लिहितो मी त्याला कोसेकस स्क्वेअर एक्स इंटू इट इज लॉग ऑफ, ओके, इंटू इट इज लॉग ऑफ कॉस एक्स. ओके, दिस इज नथिंग बट द डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही सुद्धा मिळाला. आणि आता डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्स या दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या आहेत इक्वेशन नंबर
2 मध्ये. ओके, अँड देन वी गेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ y मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल फंक्शन. या पूर्ण कंप्लीट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अशा पद्धतीने मिळवता येतो. ओके, put the value of du by dx means this value and this value in equation number second. Therefore this becomes dy by dx equals to du by dx किती मिळाला होता तो मी लिहितो sin x raised to the power tan x. ओके, into it is 1 plus sec square x into it is log of काय आहे ते sin x. ओके, इट वॉज द फर्स्ट प्लस आहे, सो प्लस इंटू काय होईल समोर प्लस इंटू इन ब्रॅकेट मी डी व्ही बाय डी एक्सची किंमत पुट करतोय. डी व्ही बाय डी एक्स मिळाला होता मायनस ऑफ कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स इंटू ते 1 प्लस कोसेकस स्क्वेअर एक्स 1 प्लस कोसेकस स्क्वेअर एक्स इंटू इट इज लॉग ऑफ विच इज द कॉस एक्स. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ते मिळवायचं होतं. आणि शेवटच्या एका स्टेपमध्ये हा प्लस आणि मायनस मल्टिप्लाय होतील आणि प्लस इंटू मायनस वी गेट दॅट आन्सर ॲज मायनस ऑफ. ओके, म्हणजे या दोघांच्या मध्ये जे साईन आहे ती मी फक्त या ठिकाणी चेंज करतो अँड दिस बिकम्स मायनस ऑफ this whole term. Means this is nothing but the required derivative of this function, that is sin x raised to the power tan x plus cos x raised to the power cot x. या पूर्ण कंप्लीट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला असा मिळतो, दॅट इज dy by dx इक्वल्स टू sin x raised to the power tan x into that term minus cos x raised to the power cot x into this term. Okay, second example is that y equals to sin x raised to the power tan x minus x raised to the power log x. ओके, सो आता काय करायचं परत एकदा सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शनसाठी सुद्धा आपण लॉगला सेपरेट नाही करू शकत. ओके, देअरफॉर अगेन वी डिनोट दिस टू फंक्शन्स ॲज y इज इक्वल्स टू दिस कॅन बी रिटन ॲज u मायनस v. ओके, u मायनस v त्यांना डिनोट करा. आफ्टर दॅट वी कॅन से दॅट दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नेक्स्ट वेअर u इज नथिंग बट डिनोटेड ॲज sin x raised to the power tan x and v is nothing but the x raised to the power it is log x. Okay, this is the value of v and it is the value of u. Okay, u and v दोन्ही आपल्याला मिळाले. आता after that we have to differentiate this equation number 1 because we have to find the derivative of this all these functions, that is sin x raised to the power tan x minus x raised to the power log x. या कंप्लीट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. देअरफॉर आपण त्या दोघांनाही डिनोट केलं u आणि v ने. मीन्स वी हॅव टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर वी राईट हिअर डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स. ओके, दोन्ही साईडला त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज dy by dx इक्वल्स टू इट इज du by dx minus dv by dx. Okay, this is equation number 2 and then our target is to differentiate this u separately and then v separately. ओके, आपण असं सॉल्व करतो की आधी u ला सेपरेटली डिफरन्शिएट करा, त्यानंतर v ला सुद्धा सेपरेटली डिफरन्शिएट करा. ओके, देअरफॉर वी फाइंड फर्स्ट ऑफ ऑल du by dx. मीन्स वी राईट हिअर टू फाइंड इट इज du by dx. ओके, म्हणजे du by dx ची किंमत तुम्हाला मिळवायची आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट u इज इक्वल्स टू sin x raised to the power tan x. आताच प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपण याला कॅल्क्युलेट केलं u इज इक्वल्स टू sin x raised to the power tan x ला. देअरफॉर वी डिफरन्शिएट u इज इक्वल्स टू अगेन इट इज द फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन. आणि फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन असल्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक लॉग ऑन बोथ साइड्स. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी टेक लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. इट इज लॉग ऑफ u इज इक्वल्स टू इट इज लॉग ऑफ इट इज द sin x रेस्ट टू द पॉवर अगेन इट इज tan x. ओके, आणि अगेन रूल्स ऑफ लॉगॅरिथम जर अप्लाय केले तर दिस कॅन बी रिटन ॲज tan x इंटू इट इज लॉग ऑफ इट इज द sin x. Okay, and it is nothing but the log u. Okay, now this is a function in simple form. Therefore we differentiate these functions on both sides with respect to x. Therefore its derivative becomes it is 1 by u into du by dx. Okay, which is equals to again apply the here product rule. Product rule जर अप्लाय केला तर tan x is constant into derivative of log sin x. log sin x चा derivative झाला असता 1 upon sin x into derivative of sin x मिळतो आपल्याला cos x plus log sin x is constant now
means we write here it is log of sin x into, okay, log of sin x into derivative of tan x is sec square x, therefore it is sec square x. Okay, and now transfer this u on RHL, means we can write it is du by dx is equals to u into, in bracket काय लिहिता येतं, that is tan x cos x upon sin x is cot x, means it is tan x into it is cot x is the first term. Second term is that log of sin x, okay, it is log of sin x into sec square x, okay, it is the sec square x. After that we know the formula for, okay, we know the formula for u is nothing but the sin x raised to the power tan x, means it is sin x raised to the power tan x, and always we know the trigonometry, that is tan x into cot x, and tan x into cot x is just 1, therefore it is 1 plus sec square x. मी समोर घेतो थोडासा, therefore we write here it is sec square x into it is log of which is the sin x. okay, अशा पद्धतीने त्याला कॅल्क्युलेट करता आलं असतं डी यू बाय डी एक्सला, जे की प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये सुद्धा सॉल्व केलं. आफ्टर दॅट आवर टार्गेट इज टू अचीव अगेन डी व्ही बाय डी एक्स. ओके, सो टू फाइंड डी व्ही बाय डी एक्स वी कॅन राईट हियर v is equals to, we can write here v is equals to, v is given, what is that v is here x raised to the power log x, therefore we write here it is x raised to the power log of x. okay, again it is a function raised to the power function raised to the power function असल्यामुळे taking log on both side, therefore log v is equals to it is log of काय झालं असतं x raised to the power log x. okay, and if we apply rules of logarithm, then it becomes log x into it is, okay, बघा log x into it is log x. okay, and log x into log x is the log x which is whole square, असं सुद्धा लिहिता येतं. therefore it is log x whole square, means log v is equals to फंक्शन एकदम सिंपल फॉर्म मध्ये मिळाला, it is nothing but the log of which is nothing but the x square, log of x it is whole square. okay, so now differentiate with respect to x, कारण आता हे फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन मध्ये नाही आहे, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, कंपोजिट फंक्शन आहे अशा टाइप मध्ये, इट इज एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर n या टाइपचं फंक्शन आहे. therefore we directly differentiate it is 1 upon v into dv by dx is the derivative of log v. okay, log v चा डेरिव्हेटिव्ह असा घेता येतो 1 by v into dv by dx, and if we differentiate this with respect to x on both side, means it is again log of x raised to the power 2. okay, याला जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल, this can be written as 2 into log x raised to the power 2 minus 1. 2 minus 1 means it is just 1, and 1 ला काही लेत नाही आपण पॉवर मध्ये, therefore it is d dx of काय होतं d dx of log x. ओके, कंपोजिट फंक्शन जे एफ ऑफ एक्सच्या जागेवर आलेलं आहे त्याला आपण साईडला मल्टिप्लाय करतो त्याच्या डेरिव्हेटिव्हने, मीन्स वी राईट हियर डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू, हा व्ही ट्रान्सफर करा राईट साईडला, देअरफॉर व्ही इंटू त्याला लिहिता येतं इन शॉर्ट 2 टाइम्स लॉग एक्स, हे ॲज इट इज राहील 2 इंटू लॉग एक्स. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, किती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, दॅट इज 1 अपॉन एक्स. अशा पद्धतीने मीन्स दिस इज व्ही ची व्हॅल्यू किती आहे ती पुट करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही इज एक्स रेस टू द पॉवर लॉग एक्स, देअरफॉर वी राईट हियर इट इज एक्स रेस टू द पॉवर लॉग एक्स इन ब्रॅकेट 2 log x अपॉन x. अशा पद्धतीने त्याला लिहिता येतं 2 इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इज द व्हॅल्यू, अँड दिस इज नथिंग बट द डी व्ही बाय डी एक्स. या ठिकाणी डी व्ही बाय डी एक्स मिळाला, या ठिकाणी डी यू बाय डी एक्स मिळालेला आहे ऑलरेडी. देन वी पुट दिस 2 व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 2. पुट द व्हॅल्यू ऑफ डी यू बाय डी एक्स and dv by dx in equation 2, therefore it becomes dy by dx equals to sin x raised to the power tan x into 1 plus sec square x into log of sin x plus x raised to the power log x into it is 2 log x upon x. Okay, example number 3 is there, that is y equals to x raised to the power x plus e raised to the power x raised to the power x. असं एक्झाम्पल आहे, थोडंसं त्यामध्ये दिसताना किचकट दिसतं पण इझी एक्झाम्पल आहे, काही खूप कठीण नाही आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अगेन लॉग जर डायरेक्टली घेतला तर डिफरन्शिएट करता येणार नाही, म्हणून आपण त्याला आधी
डिनोट करूया y इज इक्वल्स टू u प्लस v. ओके, अँड देन वी डिफरन्शिएट u इज नथिंग बट द दिस फंक्शन अँड v इज नथिंग बट द सेकंड फंक्शन. ओके, आता हे जे इक्वेशन आहे याला जर डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू x तर असं लिहिता येईल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स. therefore we get it as dy by dx is equals to du by dx प्लस dv by dx. म्हणजे या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपलं टार्गेट आहे की dy by dx मिळवणे, म्हणजेच या फंक्शनला डिफरन्शिएट करणे. मग या फंक्शनला आपण डायरेक्टली लॉगचे रूल अप्लाय करून, डायरेक्टली तर लॉग अप्लाय होणार नाही आहे पण नंतर आपण लॉग अप्लाय करू शकतो. कसा पहा, आता पहिल्या फंक्शन्सला आपण डिफरन्शिएट करूया. म्हणजे आधी यूचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे, दॅट इज du by dx कॅल्क्युलेट करणार, त्यानंतर dv by dx कॅल्क्युलेट करणार आणि त्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. मीन्स वी कॅन राईट हिअर दॅट टू फाइंड du by dx. ओके, फर्स्ट टार्गेट इज टू फाइंड द du by dx. u इज, u किती आहे तो x raised to the power x raised to the power x असा दिसतो. ओके, सो मी त्याला तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित मांडणी करतो. x raised to the power x raised to the power x असं सुद्धा लिहिता येतं. ओके, सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, कारण हे फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शनमध्येच आहे. एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर जी ऑफ एक्स मीन्स इट इज अगेन फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन. therefore taking log on both sides. first of all we have to take log, therefore it becomes log u which is equals to, okay, that is log of असं लिहावं लागेल x raised to the power x raised to the power x. ओके, आणि माहीत आहे a raised to the power m जर असेल तर तो m समोर येतो, मीन्स दिस इज x raised to the power x इंटू इट इज log x अशा पद्धतीने. ओके, मीन्स log u इज इक्वल्स टू x raised to the power x इंटू log x. therefore we differentiate this function with respect to x. या पूर्ण फंक्शनला with respect to x जर डिफरन्शिएट केला आपण तर ते होईल d dx ऑफ, दिस कॅन बी रिटन ॲज log u इज इक्वल्स टू d dx ऑफ, दिस इज रिटन ॲज x raised to the power x इंटू इट इज log x. सिंपल फॉर्ममध्ये आहे, मीन्स डी डी एक्स ऑफ लॉग यू आहे. लॉग यू मीन्स इट इज लॉग वाय. लॉग वाय सारखं डिफरन्शिएट करायचं. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस ॲज 1 अपॉन यू इंटू इट इज डी यू बाय डी एक्स विच इज इक्वल्स टू काय होईल बघा, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असा आपण प्रोडक्ट रूल लिहिला होता. म्हणून फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणून मी फॉर्म्युला लिहितो अदेज इट इज डी डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू द पॉवर एक्स. ओके, असं लिहिता येईल. आता आपण या ठिकाणी त्याला नोट डाऊन करू शकतो. अशा पद्धतीने चेक करा, हा यू जो आहे तो मी त्या साईडला ट्रान्सफर करतो, म्हणजेच डी यू बाय डी एक्स तुम्हाला असा मिळेल डी यू बाय डी एक्स इज इक्वल्स टू यू इंटू इन ब्रॅकेट. आता हे सगळं इन ब्रॅकेट लिहिणार एक्स एस टू द पॉवर एक्स असं आहे आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन एक्स. ओके, हे या ठिकाणी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला. लॉग एक्स प्लस इट इज लॉग एक्स ॲज इट इज इंटू इट इज एक्स एस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती, तर तुम्ही अगेन फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनने सॉल्व करू शकता. किंवा मी आधीच सांगितलं होतं एक्स एस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहायचा असतो. इट इज एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. अशा पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. ओके, एक्स इक्वल्स टू यू इंटू, तर या ठिकाणी यूची व्हॅल्यू आपण आता पुट करणार. यूची व्हॅल्यू होती एक्स एस टू द पॉवर एक्स एस टू द पॉवर एक्स. ओके, इंटू इट इज, मी थोडंसं ॲडजस्ट करण्यासाठी असं लिहितो बघा, एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स ही टर्म आहे, इथे सुद्धा एक्स एस टू द पॉवर एक्स आहे. तो थ्रूआउट द कॉमन घेण्यासाठी ओके, एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स थ्रूआउट कॉमन घेण्यासाठी या ठिकाणी लॉग एक्सची कमी आहे म्हणून मी काय करतो लॉग एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो या स्टेपमध्ये. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स. ओके, थोडंसं ॲडजस्ट करून लिहितोय. ओके, लॉग ऑफ एक्स मीन्स सरळ लिहितो एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. ओके, आणि आता या दोन टर्म्समध्ये एक्स एस टू द पॉवर एक्स आणि लॉग एक्स हा कॉमन दिसतो. देअरफॉर वी टेक इट आउटसाइड. मीन्स इट इज रिटन ॲज एक्स एस टू द पॉवर एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू अगेन इट इज लॉग एक्स. ओके, ही टर्म आपण सेम होती ती ब्रॅकेटच्या बाहेर घेतली तर ब्रॅकेटमध्ये उरतं 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स
प्लस काय झालं, हे निघून गेले, उरलं 1 प्लस लॉग एक्स, म्हणून मी लिहितो या ठिकाणी इट इज 1 प्लस लॉग एक्स अँड दिस इज द required value of du by dx. Okay, next time we have to calculate dv by dx. Okay, so to find we write here to find dv by dx. Okay, तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट नाही केलं तरी सुद्धा चालेल, जर ॲडजस्ट करता येत असेल तर ॲडजस्ट करा किंवा नाही केलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो टू फाइंड डी व्ही बाय डी एक्स वी नो दॅट व्ही हॅज द व्हॅल्यू ई रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स. ओके, सो मी याला असं कन्वर्ट करू शकतो बघा, ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स म्हटलं तरी चालतं कारण इट इज अ फंक्शन ऑफ एक्स ओनली. ओके, सो ई रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स सारखं आहे, देअरफॉर मी त्याला डायरेक्टली सुद्धा डिफरन्शिएट करू शकतो. देअरफॉर किंवा तुम्हाला लॉग घ्यायचा असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेऊन सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, दोन्ही प्रकारे तुम्हाला एक्झाम्पलला सॉल्व करता येईल. देअरफॉर वी सॉल्व दिस ॲज बाय टेकिंग लॉग. ओके, सो बाय टेकिंग लॉग जर घेतलं तर हे होईल लॉग व्ही इज इक्वल्स टू लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स. ओके, आणि हा जो ई रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स आहे, मी त्याला थोडंसं ब्रॅकेट घेतो तुम्हाला समजण्यासाठी, असं लॉग ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स. देअरफॉर बाय रूल्स ऑफ लॉगॅरिथम हे असं झालं असतं एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ई. ओके, आणि एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ई, बट लॉग ई हॅज द व्हॅल्यू 1, therefore it is x raised to the power x into 1 means it is just x raised to the power x. आता log v तुम्हाला x raised to the power x मिळाला, therefore differentiating with respect to x on both sides, therefore ddx of log v is equals to ddx of okay log of x raised to the power x. So differentiate this, log v चा डेरिव्हेटिव्ह झाला असता 1 upon v इंटू डी व्ही बाय डी एक्स, आणि एक्स एस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, इट वॉज एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. ओके, अँड इन नेक्स्ट स्टेप वी हॅव टू ट्रान्सफर दिस v ऑन आर एच एस, देअरफॉर डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू v इंटू इट इज एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. अँड ॲट लास्ट we have to put the value of v, which value आहे ऑलरेडी, that is e raised to the power x raised to the power x into x raised to the power x into it is 1 plus log x, अशी त्याची किंमत येते. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे या ठिकाणी डी यू बाय डी एक्स सुद्धा मिळाला आणि या ठिकाणी डी व्ही बाय डी एक्स सुद्धा मिळाला. दोघांच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा, वी गेट द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स मीन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. ओके, आता डी यू बाय डी एक्स आणि डी व्ही बाय डी एक्सच्या व्हॅल्यू मी या ठिकाणी पुट करतोय. देन आन्सर बिकम्स लाईक दिस, एक्स एस टू द पॉवर एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू लॉग एक्स, आणि ती 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स प्लस इट इज द डी व्ही बाय डी एक्स, किती ई रेस टू द पॉवर एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू एक्स एस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल नंबर 3. ओके, the example number 4, that is बघा काय दिलं, tan x raised to the power tan x raised to the power tan x. we have to calculate its derivative at point x equals to pi by 4. ओके, आणि हे एक्झाम्पल वेस्ट बेंगालच्या JEEच्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पलला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 4 या व्हॅल्यूसाठी तुम्हाला त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली होती. ओके, सो त्या ठिकाणी काय करायचं बघा, आता जर इझिली सॉल्व करायचं असेल तर एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर जी ऑफ एक्स मीन्स इट इज फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनमध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट करता येतं. यासाठी तुम्हाला रूल्स ऑफ इंडायसेस किंवा लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय करायचे आहेत आणि त्यानंतर फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनमध्ये कन्वर्ट करता येईल. कसं, सो मी आधी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहितो, दिस इज टॅन एक्स रेस टू द पॉवर, हे झालं असतं टॅन एक्स इंटू टॅन एक्स, एक्स इंटू एक्स होतो एक्स स्क्वेअर, म्हणून टॅन एक्स इंटू टॅन एक्स होतो इट इज टॅन एक्स विच इज द होल स्क्वेअर. ओके, असं आपण त्या प्रॉब्लेमला कन्वर्ट करू शकतो. आणि आफ्टर दॅट दिस इज नाव कन्वर्टेड इनटू फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन. ओके, सो फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन असं आपण त्याला लिहू शकतो. म्हणून वाय इज इक्वल्स टू टॅन एक्स रेस टू द पॉवर टॅन एक्स इट इज होल स्क्वेअर, देअरफॉर एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर जी ऑफ एक्स, असं त्याला कन्वर्ट करता येतं. म्हणजेच आफ्टर दॅट आता काय करायचं, वाय इज इक्वल्स टू हे एफ ऑफ एक्स रेस टू द पॉवर जी ऑफ एक्स सारखं आहे, देअरफॉर टेकिंग first of all we have to take log on both sides, therefore taking log on both sides what we can say that it is log y equals to हे मिळालं असतं it is log of tan x raised to the power tan x which is the whole square. ओके,
आणि याला यूज करू शकतो आपण लॉग ऑफ a raised to the power m. m is tan x whole square, therefore this can be written as m means it is tan x whole square into it is log of okay which is the tan x. अशा पद्धतीने आता फंक्शन हे सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. यू इंटू व्ही तुम्ही अप्लाय करू शकता आणि यू इंटू व्ही अप्लाय केलात तर आपल्याला त्याचं ॲन्सरसुद्धा मिळतं. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड मीन्स वी राईट इट इज डी डी एक्स ऑफ विच इज द लॉग वाय. प्रॉब्लेम एकदम सिम्पल आहे. देअरफॉर इट इज डी डी एक्स ऑफ, मी पूर्ण कंप्लीट लिहितो त्यानंतर आपण त्याला यू इंटू व्ही अप्लाय करू. इट इज टॅन एक्स होल स्क्वेअर इंटू इट इज लॉग ऑफ टॅन एक्स. आता हा प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन असल्यामुळे मी या कंप्लीटला प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन अप्लाय करतो अशा पद्धतीने. दॅट इज यू मीन्स इट इज टॅन एक्स होल स्क्वेअर इंटू डेरिवेटिव्ह ऑफ दिस इज लॉग ऑफ टॅन एक्स. ओके, डेरिवेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स इंटू इट इज डेरिवेटिव्ह ऑफ काय टॅन एक्स होल स्क्वेअर. ओके, टॅन एक्स होल स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता. आफ्टर दॅट लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आपण या ठिकाणी लिहिला असता 1/y इंटू इट इज dy बाय dx. ओके, आता टॅन एक्स होल स्क्वेअर ॲज इट इज या ठिकाणी हा असंच राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टॅन एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/f(x) मीन्स 1/tan x इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स असतो सेकस स्क्वेअर एक्स. ओके, प्लस बाय कंपोजिट फंक्शन तुम्हाला माहिती आहे लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात आता. सो लॉग ऑफ टॅन एक्स या ठिकाणी असंच ठेवूयात. हा लॉग ऑफ टॅन एक्स असाच असता प्लस इंटू अगेन इट इज एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन. एफ ऑफ एक्स रेज टू द पॉवर एन मीन्स इट इज 2 times टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेकस स्क्वेअर एक्स. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला डिफरन्शिएट करता आलं असतं. आफ्टर दॅट काय करायचं आता या साईडला 1/y इंटू dy बाय dx आहे. मी काय करतो हा y त्या साईडला ट्रान्सफर करतो आणि कॅल्क्युलेशन्स करून टर्म्स व्यवस्थित लिहितो. मीन्स dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू y इंटू कॅल्क्युलेशन्स करूयात. एक टॅन एक्स आणि इथला एक टॅन एक्स कॅन्सल झाला असता. मीन्स फर्स्ट टर्म इज टॅन एक्स इंटू सेकस स्क्वेअर एक्स. ओके, tan x into it is sec square x plus log of tan x. ओके, हा असता log of tan x. तो जो 2 आहे तो 2 समोर लिहितो. मीन्स इट इज 2 इंटू टॅन एक्स 2 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स इंटू इट इज टॅन एक्स इंटू इट इज सेकस स्क्वेअर एक्स. ओके, असं होईल. आता वायची किंमत पुट करा. वायची किंमत जर पुट केली तर वायची किंमत अशी आहे टॅन एक्स ओके रेस टू द पावर टॅन एक्स रेस टू द पावर टॅन एक्स. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वाय. अँड आफ्टर दॅट या ब्रॅकेटमध्ये ज्या सेम टर्म्स आहेत टॅन एक्स इंटू सेकस स्क्वेअर एक्स सेम आहे दोन्ही टर्म्समध्ये. त्याला आउटसाइड घेऊया. त्याला जर आउटसाइड घेतलं तर हे होईल टॅन एक्स इंटू इट इज सेकस स्क्वेअर एक्स. अँड इन ब्रॅकेट काय उरतं ते पाहूया 1 + 2 इंटू लॉग हा टॅन एक्स उरतो या ठिकाणी. ओके, अशा पद्धतीने 1 + 2 इंटू लॉग टॅन एक्स हे सगळं मिळालं. अँड दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह विचारला तर इथपर्यंतच आणि डेरिव्हेटिव्ह विचारलेला आहे ॲट पॉईंट एक्स इक्वल्स टू π/4. मग ॲट पॉईंट एक्स इक्वल्स टू π/4 जर विचारला तर ॲट पॉईंट एक्स इज इक्वल्स टू π/4 असं सॉल्व करता येतं. जिथे एक्स आहे तिथे π/4 पुट करा. मीन्स वी कॅन से दॅट इट इज dy बाय dx ॲट एक्स इक्वल्स टू π/4. ओके, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी फक्त π/4 रिप्लेस करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज टॅन π/4 रेस टू द पावर टॅन π/4 अगेन रेस टू द पावर टॅन π/4. ओके, असं कॅल्क्युलेशन्स होईल. आणि आफ्टर दॅट या ठिकाणी परत इंटू टॅन π/4 इंटू इट इज सेक एक्स म्हणजेच त्याला लिहितो मी सेक π/4 त्याचा स्क्वेअर असं लिहिता येतं. आणि इंटू 1 + 2 इंटू लॉग ऑफ हा सुद्धा टॅन π/4. ओके, इथपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन्स मिळाले. आणि आफ्टर दॅट आता फक्त कॅल्क्युलेट करत राहा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर टॅन π/4 ची किंमत आहे 1 रेस टू द पावर 1 रेस टू द पावर सुद्धा 1. ओके, सो असा होईल 1 रेस टू द पावर 1 रेस टू द पावर 1. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. दिस इज दिस ब्रॅकेट. ओके, आफ्टर दॅट
tan पाय बाय फोरची किंमत 1 आहे, परत एकदा इंटू 1 आणि सेक पाय बाय फोर √2 असतो, मी त्याचा स्क्वेअर घेतो. ओके 1 प्लस काय मिळालं, इट इज 1 प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस 2 इंटू लॉग tan पाय बाय फोरची किंमत 1 आहे, मीन्स त्याला मी लिहितो log 1. ओके अशा पद्धतीने. आता आफ्टर दॅट हे 1 असते इंटू 1 इंटू √2चा स्क्वेअर असता 2, म्हणून मी या ठिकाणी 2 लिहितो. ओके आफ्टर दॅट 1 प्लस 2 इंटू लॉग 1ची किंमत 0 असते, म्हणून ते 2 इंटू 0 झालं असतं 0. मीन्स दिस इज नथिंग बट द 1 इंटू 1 इंटू 2 इट इज 2 इंटू 1 प्लस 0 इज 1. देअरफॉर आन्सर इज which is the required solution and answer is nothing but the 2 here. ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन म्हणजेच अशा पद्धतीने लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे होते. अजून एक अँड लास्ट एक्झाम्पल इज दॅट 10 रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x प्लस x रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर 10 प्लस x रेस्ट टू द पॉवर 10 रेस्ट टू द पॉवर x. ओके अगेन लॉग m प्लस n किंवा लॉग m प्लस n प्लस p वाला आपण रूल या ठिकाणी यूज नाही करू शकत. देअरफॉर वी फर्स्ट ऑफ ऑल डिनोट दिस ॲज इट इज u प्लस v प्लस w. ओके and if we differentiate this function with respect to x on both sides, therefore we get it as dy by dx equals to du by dx plus dv upon dx plus dw divided by dx. ओके सो आता या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वायचा डेरिव्हेटिव्ह जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला du by dx, dv by dx and dw by dx या तिघांना सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं आणि सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करायच्या आहेत. ओके सो इच अँड एव्हरी फंक्शन्स तुम्हाला आता सॉल्व करता येतं. प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो कारण सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले या ठिकाणी. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड du by dx. ओके टू फाइंड du by dx व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ u हिअर, u इज 10 रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x. ओके सो हे जे फंक्शन आहे त्याला मी 10 रेस्ट टू द पॉवर f ऑफ x. ओके म्हणजेच एक्सपोनेन्शियल फंक्शन सारखं बिहेव करू शकतो आणि एक्सपोनेन्शियल सारखं जर का बिहेव केलं तर डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी राईट du by dx इक्वल्स टू 10 रेस्ट टू द पॉवर x रेस्ट टू द पॉवर x. ओके असं आणि इंटू a रेस्ट टू द पॉवर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a रेस्ट टू द पॉवर f ऑफ x इंटू लॉग ए मीन्स या ठिकाणी झालं असतं ते लॉग ऑफ 10. ओके आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, तर या ठिकाणी एफ ऑफ एक्स आपण सिलेक्ट केलेला आहे तो एफ ऑफ एक्स आहे एक्स रेस टू द पॉवर एक्स. ओके ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू समजलं लॉग ए डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर एक्स. तो एक्स रेस टू द पॉवर एक्स आपण त्याला आता स्टँडर्ड फंक्शन सारखं घेणार आणि स्टँडर्ड फंक्शन सारखं घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी सांगितला होता की तो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळतो या ठिकाणी एक्स रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, इट इज एक्स रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज 1 प्लस लॉग एक्स. ओके असा त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो. देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन अगेन अरेंज और वी कॅन रिअरेंज दिस टर्म ॲज वी रिक्वायर्ड. ओके सो दिस इज द du बाय dx. आफ्टर दॅट आता dv बाय dx मिळवण्यासाठी v काय होता तो लक्ष द्या. टू फाइंड dv by dx means we can calculate here dv by dx. therefore we can say that v is equals to what was that v या ठिकाणी आहे v is equals to x raised to the power 10. मी तुम्हाला समजण्यासाठी त्याला असं घेतो इट इज x raised to the power 10 असं फंक्शन आहे. therefore taking log on both sides कारण काय एफ ऑफ एक्स रेस्ट टू द पॉवर जी ऑफ एक्स मीन्स फंक्शन रेस्ट टू द पॉवर फंक्शन सारखं आहे. therefore log v is equals to we can say that it is log of x raised to the power 10 असं आहे. therefore by rules of logarithm we can write it as x raised to the power 10 into it is log x. आता सिंपल फॉर्म मध्ये मिळालं. therefore we differentiate on both side with respect to x. जर with respect to x differentiate केलं तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/v into dv by dx which is equals to यांना अप्लाय करावं लागेल प्रोडक्ट रूल अप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x प्लस log x is constant into derivative of 10 x raised to the power 10 is 10 into x raised to the power 9 by definition of power function. okay therefore आता या ठिकाणी हा v ट्रान्सफर करा राईट साईडला मीन्स dv by dx इज इक्वल्स टू v इंटू एक टर्म्स मी कॅल्क्युलेट करून सुद्धा घेतो
एक्स आणि इथला एक जर कॅन्सल झाला तर ते उरलं असतं एक्स टू द पॉवर 9 प्लस लॉग एक्स इंटू सॉरी तो 10 मी समोर घेतो या ठिकाणी 10 जर समोर लिहिला आपण तर 10 इंटू ते होईल एक्स टू द पॉवर 9 इंटू इट इज लॉग एक्स. ओके, अशा पद्धतीने. सो आता या ठिकाणी व्हीची किंमत पुट करा आणि या ब्रॅकेटमधून एक्स टू द पॉवर 9 आउटसाईडला घ्या. मीन्स डी व्ही बाय डी एक्स मिळेल. सो डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स टू द पॉवर व्हीची किंमत आहे एक्स टू द पॉवर 10 आणि या ब्रॅकेटमधनं एक्स टू द पॉवर 9 बाहेर येतील. उरेल तो 1 प्लस 10 इंटू लॉग एक्स. ओके, असं त्या ठिकाणी तुम्हाला डी व्ही बाय डी एक्स सुद्धा मिळतो. आता राहिला शेवटी डी डब्ल्यू बाय डी एक्स. ओके, देअरफॉर वी राईट हिअर टू फाइंड डी डब्ल्यू बाय डी एक्स. ओके, डब्ल्यू किती आहे? सो डब्ल्यू इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स. ओके, तुम्हाला समजण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म असा लिहू शकता एक्स टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स. ओके, अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, कारण फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनच आहे. फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शन असेल तर आपण त्याला डिफरन्शिएट करतो असं डी डब्ल्यू बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू किती होईल ते चेक करा. डी डब्ल्यू बाय डी एक्स जर घेतला आपण सॉरी हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक हिअर लॉग. ओके, सो लॉग ऑन बोथ साईड जर घेतला आपण तर ते असं होईल लॉग डब्ल्यू इज इक्वल्स टू इट इज लॉग ऑफ एक्स टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्सला लिहिता येतं 10 रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग एक्स. ओके, अगेन इट इज अ फंक्शन इन सिम्पल फॉर्म. फंक्शन इन सिम्पल फॉर्म मिळालं. देअरफॉर वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. तर या साईडला डेरिव्हेटिव्ह होईल 1 अपॉन डब्ल्यू इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स. सांगितलं होतं लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा, तसाच या ठिकाणी लॉग डब्ल्यूचा सुद्धा लिहायचा 1 अपॉन डब्ल्यू इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स बाय चेन रूल हिअर इट इज अगेन मी याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो. प्रोडक्ट रूल अप्लाय करू शकतो कारण प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन आहे. प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन असल्यामुळे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स इट इज 10 रेस टू द पॉवर एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस log x as it is derivative of 10 raised to the power x is 10 raised to the power x into it is log 10 असं होईल. आणि डब्ल्यूला जर ट्रान्सफर केलं आपण आर एच एलला तर डी डब्ल्यू बाय डी एक्स असा होतो इट इज डब्ल्यू इंटू किती तर 10 रेस टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस तो लॉग एक्स इंटू इट इज 10 रेस टू द पॉवर एक्स इंटू इट इज लॉग 10 असा होतो. ओके, सो डब्ल्यूची किंमत शेवटी पुट करा. तर डब्ल्यूची किंमत किती आहे एक्स टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स मीन्स या ठिकाणी लिहितो मी देअरफॉर डी डब्ल्यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू किती एक्स टू द पॉवर 10 रेस टू द पॉवर एक्स इंटू या दोघांमध्ये कॉमन निघतो 10 रेस टू द पॉवर एक्स. देअरफॉर इंटू 10 रेस टू द पॉवर एक्सला मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतो इंटू उरलं किती तर उरतो ब्रॅकेटमध्ये हा 1 बाय एक्स इथे उरतो लॉग एक्स इंटू लॉग 10 उरतो मीन्स इट इज 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू इट इज लॉग 10. ओके, दिस इज नथिंग बट द डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. अशा प्रकारे डी यू बाय डी एक्स ओके, त्यानंतर डी व्ही बाय डी एक्स, त्यानंतर डी डब्ल्यू बाय डी एक्स ह्या तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता तिन्ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केल्या तर आपल्याला डी वाय बाय डी एक्स सुद्धा मिळतो. ओके, if we put the value of du by dx, dv by dx and dw by dx in equation 1, therefore we get this answer that is 10 raised to the power x to the power x log 10 into x to the power x into 1 plus log x to the power x to the power 10 into x to the power 9 1 plus 10 into log x plus of x to the power 10 raised to the power x into 10 raised to the power x into 1 upon x plus log x into log 10. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपलं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हा टॉपिक कम्प्लिटली संपलेला आहे. ओके, कारण यामध्ये आपण सगळ्या लेवलचे एक्झाम्पल्स इझी टू डिफिकल्ट असे सगळी लेवल या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आहे. ओके, आणि एक शॉर्टकट ट्रिक्स मी सांगितली फंक्शन रेस टू द पॉवर फंक्शनला, ती शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला यूज करायची आहे जर MCQ विचारलेत तर. ओके, सो अशा प्रकारे आणि काही होमवर्कसुद्धा मी देतो या टॉपिकवर, ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स दॅट आर 5 एक्झाम्पल्स. हे तुम्हाला मी होमवर्कसाठी सोडतोय. लॉग एक्स रेस टू द पॉवर एक्स मायनस कॉस एक्स रेस टू द पॉवर कॉट एक्स साइन एक्स रेस टू द पॉवर टॅन एक्स प्लस कॉस एक्स रेस टू द पॉवर सेक एक्स. ओके, अशा प्रकारे हे 5 एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, त्यामध्ये जे फर्स्ट 5 नंबरचं एक्झाम्पल आहे ते असं एक्स रेस टू द पॉवर ई
प्लस एक्स रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर एक्स प्लस ई रेस टू द पॉवर ई. ओके, त्या ठिकाणी दिसत नसेल. देअरफॉर एक्स रेस टू द पॉवर इज अ पॉवर फंक्शन. त्यानुसार पॉवर फंक्शननुसार डिफरन्शिएट करा. एक्स रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह आत्ताच सांगितला कसा लिहायचा. ई रेस टू द पॉवर एक्स एक्सपोनेन्शियल आहे, देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा येतो आणि ई रेस टू द पॉवर इज अ कॉन्स्टंट वन. ओके, सो कॉन्स्टंटनुसार तुम्ही डेरिव्हेटिव्ह लिहा आणि हे एक्झाम्पल्स ॲट होम तुम्हाला सगळेचे सगळे कंप्लीट करायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच.